फक्त माफ दादा त्याला द्या, कारण तो राबलाय निवडणुकीमध्ये आणि त्याला मात्र कायम न्यायाच्या भावनेने हक्क मिळाला पाहिजे, एवढीच विनंती दादा या निमित्ताने आजच्या करतो. आणखीन काही वेळ घेणार नाही, कारण बूथ कमिटी सदस्यांना या ठिकाणी मार्गदर्शन आदरणीय दादा करणार आहेत. त्याच्यामुळं पुनश्च एकदा प्रास्ताविक क्रम स्वागत करून बाकीच्या बूथ कमिटीचा जो अभ्यास आणि जो सगळ्या बाबी आहेत, ह्या सगळ्या बाबी मी 7 तारखेला बूथ कमिटीच्या प्रत्यक्ष ट्रेनिंगमध्ये घेणार आहोत. एवढंच नमूद करून माझे मनोगत संपवतो. धन्यवाद. धन्यवाद किरण दादा. या ठिकाणी आपण बूथ कमिटी निवड प्रमाणपत्र प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ओळखपत्र या ठिकाणी देणार आहोत. दादांच्या शुभ हस्ते विकासाची वाटचाल हे पुस्तिकेची प्रत आणि प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण प्रमाणपत्र आणि ओळखपत्र देतोय. ढेकळवाडी या बूथला विनंती आहे की आपण येऊन आपलं प्रमाणपत्र दादांच्या शुभ हस्ते घ्यायचं आहे. एक बूथ ढेकळवाडी प्लीज, एकेका बूथने येऊन दादांच्या शुभ हस्ते आपण हे प्रमाणपत्र घेऊया. जसं आता किरण दादांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं की आपलं काम किती महत्त्वाचं आहे आणि प्रत्यक्ष मैदानावर या ठिकाणी लढणारे आपण सगळे शिलेदार आहात. तुमचं कर्तृत्व मोठं असणार आहे आणि त्यामुळं कर्तृत्ववान नेत्याच्या शुभ हस्ते आपल्याला प्रमाणपत्र आणि ओळखपत्र या ठिकाणी वितरित केलं जाणार आहे. तर ढेकळवाडी बूथ एकेकाने आपलीच रांगेत या, म्हणजे सगळ्यांना व्यवस्थित घेता येईल. ढेकळवाडी बूथ समोर सगळ्यांना व्यवस्थित बघता येईल असं थांबा, रांगेत थांबा प्लीज. हां, रांगेत जा म्हणजे जायला सोपं जाईल. ढेकळवाडी बूथ, हां, खताळपट्टा त्याच्या मागे थांबा प्लीज. ढेकळवाडी बूथ प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण बूथ कमिटी निवड प्रमाणपत्र दादांच्या हस्ते देतोय आणि एक आकर्षक ओळखपत्र या ठिकाणी आपण या सगळ्यांना देतो आहोत. ऐका ना प्रमाणपत्र सर्वाधिक मतदान वहिनींना झालं असा विषय निवडला फक्त, बाकी नाही एकाचा प्रातिनिधिक स्वरूपात मान्य आहे ना, पण प्रातिनिधिक स्वरूपात सर्वाधिक मतदान. चला पुढे. चला, या ठिकाणी दादांच्या शुभ हस्ते बूथ कमिटी निवड प्रमाणपत्र ओळखपत्र वितरित केलं जात आहे. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण हे देतोय. नावाप्रमाणे आपण पुढे जाऊन ते घ्या. धन्यवाद. आता मी ते याचा अहवाल दादांना सपोर्ट करणार आहे. कोणता नाही साहेब, आधी आपल्या हॅलो, टाळ्या वाजून कौतुक करूया, त्यांना नवी भरारी देऊया, शुभेच्छा देऊया कार्य करण्याची. आणि आज हे प्रमाणपत्र ओळखपत्र आपण त्यासाठी देतो आहोत. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये फक्त ढेकळवाडी बूथला आपण हे देतोय. त्यानंतर आपल्या सगळ्यांनाच ते पुढच्या नंतरच्या कार्यक्रमात आपण देणार आहोत. ज्यांचं घेऊन झालं असेल त्यांनी प्लीज सहकार्य करा. दादांच्या उपस्थितीमुळे आपल्या सगळ्यांना कार्य करण्याची प्रेरणा मिळते. आणखी वेगाने आणखी जोमाने आपण सगळ्यांनी कार्य करावं अशा सदिच्छा आजच्या या मेळाव्याच्या निमित्ताने आपण देतोय. आणि म्हणून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण या बूथला प्रमाणपत्र
ओळखपत्र आणि विकासाची वाटचाल या पुस्तिकेची प्रत भेट देतो आहोत. विकासाची वाटचाल या पुस्तिकेची प्रत या सोबतच आपण या सगळ्यांना देतोय. चला, ज्यांचं झालंय त्यांनी प्लीज स्टेजच्या खाली या. प्रमाणपत्र ओळखपत्र घेऊन झालेले सगळे स्टेजच्या खाली या. चला, घेऊन झालेले प्लीज स्टेजच्या खाली या. धन्यवाद. थँक्यू थँक्यू धन्यवाद. ज्यांचं प्रमाणपत्र घेऊन झालंय, चला, आपल्या सगळ्यांचंच या ठिकाणी उपस्थित प्रत्येक बूथ कमिटीच्या सदस्याचं कौतुक आहे, अभिनंदन आहे. फक्त प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हॅलो विकास, डायस माईक 2 मिनिटं ऑफ करा. डायस माईक आवाज येतो. चेक. हॅलो चेक. विकास, डायस माईक ऑफ करा 2 मिनिट. धन्यवाद. बूथ कमिटी निवड प्रमाणपत्र ओळखपत्र विकासाची वाटचाल या पुस्तिकेची प्रत आपण सगळ्यांना दिली आणि बूथ कमिटीचा अहवाल या ठिकाणी आदरणीय दादांना सुपूर्द करूया. किरणदादा गुजर यांना विनंती आहे की हा अहवाल आपण दादांकडे सुपूर्द करणार आहात. जे काम बूथ कमिटीवर सुरू आहे, जोरदार टाळ्या वाजवून या अहवालाचं स्वागत या ठिकाणी दादा करतायत. त्याचबरोबर निरीक्षक सन्माननीय सुरेशजी पालवे साहेब यांना एक प्रत आपण त्या अहवालाची सुपूर्द करतो आहोत. त्याचबरोबर दादांच्या शुभ हस्ते आपण 2 या ठिकाणी बिलं वितरित करतो आहोत. महावितरणच्या वतीने शेती पंप वीज बिल 0 आल्याचे राजाराम बेलदार आणि येडू बेलदार. डायस माईक चालू करा. हॅलो राजाराम बेलदार आणि कोण आलंय? येदू. मी माझं भाषण नंतर करतो. ह्यांनी मधीच हे घेतलं. महाराष्ट्रामध्ये जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं मी सगळीकडे फिरतोय, तुम्ही पण पाहताय. त्यावेळेस मी महाराष्ट्रातल्या जनतेला सांगितलेलं होतं, परवाच मी मराठवाड्यामध्ये होतो तेव्हाही सांगितलेलं होतं की मला 8 दिवस द्या. 8 ते 10 दिवसामध्ये ज्या माझ्या महाराष्ट्रातल्या 44 लाख शेतकऱ्यांचं वीज बिल 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवरचं इथून पुढं आम्ही माफ केलेलं आहे आणि त्याचं बिल मी तुम्हाला 10 दिवसात आम्ही महावितरणच्याकडनं देऊ. माझं एकनाथराव शिंदे आणि देवेंद्रजींचं बोलणं झालेलं होतं. आम्ही वचनपूर्तीचं काम करणारे कार्यकर्ते आहोत, बोलो तसं वागणारे कार्यकर्ते आहोत. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. महाराष्ट्र शासनाने 25 जुलैला हा निर्णय घेतला. मीच अर्थसंकल्पामध्ये सादर केलेला तुम्हाला आठवत असेल. आणि ह्या तरतुदीनुसार बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने एप्रिल, मे, जून
या 3 महिन्याच्या कालावधीच्या चालू वीज बिलाच्या पहिल्या हप्त्याचा भरणा महायुतीच्या शासनाने अर्थसंकल्पात घोषणेप्रमाणे केला। मित्रांनो, तुम्हालाही माहिती पाहिजे, हे वीज बिल माफ केलं म्हणजे तुमचे 14,900 कोटी रुपये राज्य सरकारकडनं आम्ही महावितरणला भरलेत आणि त्यावेळेस त्यांनी हे वीज बिल माफ केलं। यापुढील देखील बिलांमध्ये बळीराजा मोफत वीज बिल योजनेची रक्कम अशीच तुम्हाला मुफ्त झिरो बिल दिलं जाईल। ते केव्हा जर आपण पुन्हा महायुतीचं, काही लोकांना असं वाटतं किंवा पुढं काय, हे तुमच्या हातात आहे। तुम्ही पुन्हा जर महायुतीचं सरकार निवडून आणलं, जिथं घड्याळ असेल तिथं घड्याळाला, जिथं धनुष्यबाण असेल तिथं धनुष्यबाणाला, जिकडं कमळ असेल तिथं कमळाला जर बटन दाबलं तर पुढं देखील अशी झिरोची बिलं तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाईल। 7.5 हॉर्सपॉवरपर्यंत शेती पंपांना मोफत वीज, ह्या पद्धतीनं मी 14,761 कोटी रुपयाची तरतूद ही त्या ठिकाणी केलेली आहे। आणि आज इथं 3 महिन्याचं बिल आमच्या राजाराम जालिंदर बेलदार, आमच्या तांदूळवाडीचे बारामती तालुक्यातले 7.5 हॉर्सपॉवरचं त्यांनी 20,323 रुपये बिल होतं आणि 1 वर्षाचं बिल साधारण त्यांचं 81,292 रुपये होतं, बरोबर ना? म्हणजे ह्यांचं 81,000 रुपयाचं बिल आपण माफ केलेलं आहे। आज आयोगाचे दराने देयकं 20,323, महाराष्ट्र शासनातर्फे भरण्यात आलेली ह्यांची रक्कम 20,323 आणि ग्राहकाने भरायची रक्कम शून्य आहे की नाही? हे बघा, काम असं असतं आपलं। तसंच आमचे सहकारी, हे 750 मोटर होती, आमचे मच्छिंद्र यदू बेलदार ह्यांची 5ची मोटर आहे, ह्यांचं बिल 13,600 रुपये होतं। शासनाने 13,600 रुपये भरले आणि ग्राहकांनी भरावायची रक्कम 0। हे तुमचं बिल। तुमचं नाव काय? वाडेकरांचं आहे? संजय, हां, संजय वसंतराव वाडकर। त्यांचं 5 हॉर्सपॉवरचं बिल, त्यांचं 11,050 होतं, महाराष्ट्र शासनातर्फे 11,050 भरले। आता त्यांचं ग्राहकांनी भरावायची रक्कम 0 रक्कम। या पद्धतीनं आपण बिलं देणार आहोत। हे एक प्रायोगिक तत्त्वावर ह्या तिघांना दिलं। सगळ्यांची 3, 5, 7.5च्या मोटारींची बिलं तुमच्या घरी आमच्या महावितरणकडनं त्या ठिकाणी देण्यात येतील। सुदैवाने, परमेश्वर कृपेने यंदा पाऊसकाळ खूप चांगला झालेला आहे। त्या पावसाचा पाण्याचा उपयोग आपण पुरेपूर त्या ठिकाणी करून घ्या। आपण अनेक प्रकारच्या योजना देखील राबवतोय, काही कामं देखील आता त्या ठिकाणी सुरू होत आहेत। ह्या गोष्टीचा पण विचार आपण करा, एवढंच सांगतो। धन्यवाद। नमस्ते, खास नमस्कार, काही विशेष? धन्यवाद दादा। दादांनी स्वतः या ठिकाणी सगळ्या आपल्या या शेतकऱ्यांच्या बाबतीतल्या वीज बिलाविषयी या ठिकाणी आपल्याला डिटेल्स माहिती दिली। यानंतर आपण मनोगत व्यक्त करणार आहोत। विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक नको म्हणता अच्छा, बूथ कमिटी कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा दादांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। दादा आपल्याशी संवाद साधतायत। आदरणीय अजित दादा पवार।
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं बारामती शहराकरता आणि तालुक्याकरता आलेले निरीक्षक सुरेश पालवेजी, केशवराव जगताप, प्रशांत काटे, संभाजी होळकर, जय पाटील, सचिन सातव, पोपटराव गावडे, विक्रम भोसले, सुनील पवार, शिवाजीराव काळे, अनिल आठवळे, नितीन शेंडे, मदनराव देवकाते, ज्योतिताई लडकत, अनिताताई गायकवाड, धनंजय जामदार, तसंच ज्यांनी सुरुवातीलाच प्रास्ताविकामध्ये माहिती दिली ते किरण गुजर, स्टेजवरचे सर्व मान्यवर, आज आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना नोंदणी उपक्रम आपण सुरू केलेला आहे. त्याला आपल्याला CSRमधनं HDFC बँकेने मदत केली. त्याचे उपस्थित असणारे राजा उपाध्याय, ICICI बँकेने मदत केली. त्याचे उपस्थित असणारे विवेकजी बलकी, महाराष्ट्र राज्याच्या बद्दलची जबाबदारी ज्यांनी स्वीकारली ते कौस्तुभ बुटाला, माझ्या तांदूळवाडीपासून नेपतवळणपर्यंत जवळपास 48 गावात बारामती शहर धरून हे या सगळ्या गावचे उपस्थित असणारे माझे बूथ कमिटीचे कार्यकर्ता, मेळाव्याचे बूथ कमिटीचे सर्व सन्मान्य सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते, बबलू देशमुख, बाकीचे सगळे सहकारी, अनेक लोक आहेत, खूप समोर बसलीत, स्टेजवर बसलीत. कृपया कुणाचं नाव राहिलं तर नाराज होऊ नका. ते सगळे माझे सहकारी आणि जमलेल्या बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, खरं तर उशीर झालेला आहे. आज कार्यक्रम पण जास्त आहे. मीच मुळात 1 तास उशिरा आलो, कारण सकाळी गर्दी पण होती आणि त्याच्यामुळे वेळ लागला. मी सुरुवातीला सांगतो की आयुष्मान भारत योजना ही योजना मधल्या काळामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी 140 कोटी जनतेच्या करता आणली. सर्व प्रकारचे रेशन कार्ड धारक कुटुंबांना 5 लाखापर्यंत वार्षिक मोफत वैद्यकीय उपचार त्याच्यातून दिले जाणार आहेत. आत्ता त्या बाहेर गाड्या, त्याचे आम्ही फीत कापली. ती गाडी तुमच्या तिथं आल्यानंतर तुमचं जे काही नाव वगैरे असेल त्याच्या पद्धतीनं तुम्हाला त्याची माहिती त्या ठिकाणी देण्यात येईल. तो जरा कागद आणो इकडं, सगळं हां, ते वरचाच कागद, हां, तो वरचा कागद. ह्यामध्ये साधारण अशा पद्धतीचे हे अभिषेक अनिल चव्हाण, आयुष्मान भारत स्वास्थ्य खाता, ह्या पद्धतीनं त्यांना ते मिळणार. त्यांचा नंबर येणार, त्यांचा आधार कार्डचा नंबर येणार, त्यांचं जन्मतिथी येणार, तो पुरुष आहे का स्त्री आहे ते येणार, मोबाईल नंबर येणार. अशा पद्धतीनं प्रत्येकाला हे गोष्ट मिळणार. आणि त्याच्यातून 10 कोटी BPL धारक कुटुंब, म्हणजे साधारण आम्ही एका कुटुंबामध्ये 5 लोक धरलेले आहेत. त्या या 50 कोटी लोकांना या योजनेचा लाभ घेण्यात त्या सक्षम असतील. 140च्या 140 कोटी नाही, जे BPL धारक आहेत 10 कोटी कुटुंब पूर्ण देशात, जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी, त्याच्यात एका कुटुंबात ॲव्हरेज आम्ही 5 धरले, असे 50 कोटी. आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना, BPL धारकांना आरोग्य विमा प्रदान करणे हा त्याच्यामागचा उद्देश. प्रत्येक कुटुंबासाठी 5 लाखापर्यंत कॅशलेस आरोग्य विमा. 70 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना 5 लाख रुपयाची मर्यादा अतिरिक्त, का तर तो वयस्कर झालेला असतो, त्यांना आणखीन काही महत्त्वाची ऑपरेशन, महत्त्वाचं काही उपचार करावे लागतात, तर त्याच्या कुटुंब असेल तर ते 5 लाख अधिक ह्या जे 5 लाख 70च्या पुढे असेल तर अशा पद्धतीनं त्याला ज्यामध्ये रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी आणि रुग्णालयातून सोडल्यानंतर होणारा खर्चही सरकार करणार आहे. भारत सरकार लहान मोठ्या 1350पेक्षा अधिक आजारांवर मोफत उपचार होणार आहेत. 1350 आजार, ती माहिती घ्या. मी ते आयुष्मान भारत योजना, इथं माझे वेदपाठक आहेत, विकास पाटील आहेत, हनुमान पाटील आहेत. मला सगळ्यांना सांगायचं की त्याच्याबद्दलचे बूथवाल्यांना पण तुम्ही द्या आणि तुम्ही पण कार्यकर्त्यांनी, संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना, सरपंच उपसरपंचांना सगळ्यांना ही माहिती द्या की बाबा ह्याच्यामध्ये हे 1350 आजार,
नाहीतर काय करतील, त्या 1350च्या वरचा कुठला तरी आजार काढतील आणि काय दादाराव खोटं बोलतो तू, कुठं आम्हाला काहीच देणार. तर ते 1350 आजार हे त्याच्यात घातलेले आहेत. अनेक प्रकारच्या गंभीर आजारावर उपचार केले जातील. त्याच्यात बरेचसे महत्त्वाचे आजार आपण इन्क्लूड केलेले आहेत, ज्यामध्ये रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी आणि रुग्णालयातून सोडल्यानंतर होणारा खर्च मी सांगितलं तसं सरकार करणार आहे. या योजनेचा लाभ संपूर्ण भारतातल्या 50 कोटी लोकांना, BPL धारकांना मिळणार आहे. या योजनेला कोणती वयोमर्यादा नाही. त्याच्यामध्ये आयुष्मान भारत या रजिस्ट्रेशन करण्यासाठी मोबी चिकित्सा ॲप डाउनलोड करा. हे त्याच्यामध्ये डाउनलोड करण्याच्या करता तुम्हाला ती व्यवस्था केलेली आहे. हे जसं ह्याचं मी सांगितलं तसं मी शेवट माझ्या बुथच्या बाबतीमध्ये काय वाटतं त्याकरता मी तिथे येतो. परंतु त्याच्या आधी आज नवरात्र उत्सव सुरू होतोय, शक्तीचा जागर सुरू होतोय. आज माझ्या मायमाऊली पण इथं आहेत. हा उत्सव पूजा अर्चा करून साजरा करताना सर्वांनी एक निर्धार करायला हवा, तो म्हणजे ठिकठिकाणी विशेषतः महिला चिमुरड्या विद्यार्थिनींना अत्याचाराला बळी जावं लागतं, त्याबाबत कठोर होण्याचा निर्धार आपण सगळ्यांनी करायला हवा आहे. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आज मी सकाळी 6 वाजताच SP, ॲडिशनल SP, DYSP आणि असे काही प्रमुख अधिकाऱ्यांना बोलवलेलं होतं. मी 1 तास त्यांच्याशी चर्चा केली. बारामतीकरांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 67 पासून 90 पर्यंत 91 पर्यंत पवार साहेबांनी आपल्या बारामतीकरांचं प्रतिनिधित्व केलं. 91 पासून तुम्ही मला आमदार म्हणून बारामतीचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. मी नौका होतो. सुरुवातीच्या काळामध्ये अनुभवातनं बरंच काही शिकत जाण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी केला. त्यावेळेस स्वर्गीय गुलाबराव पाटील असतील, स्वर्गीय बिंदूराव तात्या गोफणे असतील, स्वर्गीय कमलाकांत डव्हाण पाटील असतील, स्वर्गीय वसंत काका असतील, स्वर्गीय शिवाजीराव अण्णा असतील, चंद्रराव अण्णा असतील, स्वर्गीय भगीरथ अप्पा असतील, स्वर्गीय गणपतराव पवार असतील, स्वर्गीय रघुनाथराव गावडे असतील, अशा कितीतरी लोकांची मी नावं तुम्हाला त्या ठिकाणी सांगू शकतो. स्वर्गीय पातू देशमुख साहेब असतील, स्वर्गीय जाधवराव साहेब असतील, स्वर्गीय दातेसाहेब असतील, स्वर्गीय करंदीकर साहेब असतील, खूप जणांची मी तुम्हाला नावं सांगू शकतो. कारण त्यावेळेस मी नौखा होतो, तुमच्यातले जसे आता अलीकडे काही नौखे आहेत तसा, आणि हे सगळे वडीलधारी होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कामाला त्या बाबतीमध्ये सुरुवात केली. सतीश खोमणे म्हणजे तरुण होते, त्याच्यामुळं ते त्यावेळेस सभापती पण होते. स्वर्गीय नारायणराव पाटील, अशा अनेकांची माननीय संपतराव तात्या देवखाते, स्वर्गीय बिंदूराव तात्या गोफणे, खूप जणांची नावं घ्यावी लागतील. पण त्यावेळेस त्यांनी ह्या सगळ्या कामामध्ये लक्ष घातलं आणि त्याच्यातून राजकारणाला पहिलं सुरुवात त्यांनी केलेलीच होती, परंतु आम्ही राजकारणाला सुरुवात केली. बघता बघता 34 वर्ष झाली ह्या गोष्टीला. आज 34 वर्षांनी मी तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे. पण मी नेहमी बारामतीमध्ये शहरात आणि ग्रामीण भागामध्ये कायदा सुव्यवस्था चांगली असावी, त्याच्यातनं कुठलीही गोष्ट मला अनेक जणं व्हॉट्सॲपवर किंवा SMS द्वारे माहिती देतात की दादा इथं ड्रगचे प्रकार चाललेले आहेत, दादा इथं व्हॉट्सॲपवर पुण्यातून ते ड्रग्ज मागवलं जातं, कसली इंजेक्शन असतात ते मागवलं जातं, आणखीन बऱ्याच गोष्टी मी घेत नाही, त्याच्यामुळे मला माहिती नाही त्याची नावं. परंतु असे बरेच प्रकार हे ड्रग्सच्या बाबतीमधले जे आहेत, इवन गांजा वगैरे अशा पण काही गोष्टी माझ्या त्या कानावर आल्या. काही जणं ज्यांच्यावर मोका लावण्याची गरज आहे असे मोकातनं सुटून आले आणि कुठल्या तरी चौकात उभे राहतात. हा चौक माझा आहे, त्याच्या बापाचा असल्यासारखा. तो दुसऱ्याला म्हणतो तू या एरियात नाही यायचं, तुझा एरिया तुकडं. म्हणजे यांनी काहींनी एरिया पण वाटून घेतले. कुठं आपलं सोमेश्वर शैक्षणिक संकुल आहे, माळेगाव शैक्षणिक संकुल आहे, TC कॉलेज शैक्षणिक संकुल आहे, आपलं शारदानगर शैक्षणिक संकुल आहे, विद्यानगरी शैक्षणिक संकुल आहे. अशा शैक्षणिक संकुलांना आणि बाकीचे तर इंग्लिश मिडियमच्या शाळा बिळा तर त्याचे मी नावं पण घेत नाही. शैक्षणिक संकुलाच्या बाहेर आपलं MESचं शैक्षणिक संकुल आहे.
ह्या सगळ्या बाहेर पण काही काही जण तिथं शायनिंग करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यातूनच परवा एक मुलगा सातारा जिल्ह्यातला, एक मुलगा पुणे जिल्ह्यातला बारामतीचा, एक मुलगा करमाळा सोलापूर जिल्ह्यातला, तिघही साधारण वयानी सारखे 17 वर्षाचे. आणि काय एकाच्या मनात आलं दोघांच्या, त्यांनी एकाला तिथल्या तिथं एक रामपुरी चाकू होतं, ते बटनाचा असतो ना खट जशी की वर खाली, आणि दुसरा काहीतरी कोयता का काय, आणि त्यांनी सपासप वार केले. ते CCTV कॅमेऱ्यात सगळं आलं. मला सकाळी पण दाखवलं, मला तिकडेही पाठवलेलं होतं. म्हणजे अशा प्रकारची अवस्था, म्हणजे ज्या गोष्टी आपण बिहार UPमध्ये ऐकतो. आपण जरी तुम्हाला मला कुणाचा प्रचार करायचा असेल तर मुभा आहे, आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, मतस्वातंत्र्य आहे, विचार स्वातंत्र्य आहे. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा पुरेपूर वापर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. त्याबद्दल कुणालाच काही बोलण्याचा अधिकार नाही, विनंती करण्याचा अधिकार आहे, पण शेवटी काय करावं हा तुमचा अधिकार आहे. त्यामुळं मी त्या खोलामध्ये जास्त जात नाही. पण मला ही गोष्ट सांगायची की साधारण पूर्वी पण कधी कधी काही काही बाजारात भाज्या बिज्या विकायला आमच्या मायमाऊली बसतात, कोणी फळं विकायला बसतं, कोणी काय विकायला बसतं. जे माणसांना गरजेचं असेल कोणीतरी यायचं, थोड्याशा मिरच्या त्याच्यातनं घ्यायच्या, थोडीशी कोथिंबीर घ्यायची, थोड्याशा भाज्या घ्यायच्या. अशा पद्धतीनं पण काही प्रकार पूर्वी चालायचे असं मी ऐकलेलं आहे. पण मी डिपार्टमेंटला सांगितलं की मी इथला तालुक्याचा आमदार आहे, मला जनतेने निवडून दिलेलं आहे, जनतेचा माझ्यावर विश्वास आहे, माझा जनतेच्यावर विश्वास आहे. आणि त्यामुळं ही असली दादागिरी गुंडगिरी मी चालू देणार नाही. ते किती मोठ्या बापाचा असू द्या किंवा माझ्या जवळच्या कार्यकर्त्याला माझ्या मांडीला मांडी लावून बसणारा कुणाचा तरी नातेवाईक असू द्या, मला काही घेणं देणं नाही. माझ्या घरातला कुणी असू द्या, मला त्याच्याशी घेणं देणं नाही. मला सगळ्याला न्याय मिळाला पाहिजे. कुठलाही घटक माझ्या निंबूतपासून माझ्या काटेवाडीपर्यंत, तिकडं सांगवीपासून खराडवाडीपर्यंत, तिकडं वड्याण्यापर्यंत, ह्याला कुठंतरी मी संख्येने कमी आहे, मी जातीनं कमी आहोत, माझी जात संख्येने कमी आहे. अशा पद्धतीनं कुणालाही कुणीही वेड्यावाकड्या नजरेने किंवा त्रास देता कामा नये. आणि ते आपण बऱ्याच अंशी सांभाळत आलो, बऱ्याच अंशी पाळत आलो. आत्ता पण काही घटना अशाही घडत आहेत. आता ही परवाची घटना घडली, त्याच्यात मी पोलिसांना माझ्या पद्धतीनं ज्या गोष्टी करायच्या त्या केल्या. मी त्यांना आधी सांगितलेलं होतं मला तुम्ही सगळेजण हजर पाहिजे म्हणून. आणि मलाही आजपर्यंतचा जो अनुभव आहे त्यामध्ये त्या अनुभवाचा उपयोग करून काही रिटायर लोकांशी पण बोलून आणि इथल्याही अधिकाऱ्यांशी चर्चा करून, आत्ता विद्यमान पण पोलीस खात्यातल्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून एक शक्ती अभियान हा उपक्रम आपण बारामतीच्या एरियात, विभागीय पोलीस अधिकारी बारामतीचा जो एरिया आहे त्याच्यामध्ये राबवण्याचा निर्णय घेतला. ह्याच्यात काय केलं आहे, महिलांचा सन्मान कसा राखला जाईल, ह्याच्यात बालकांची सुरक्षा ही कशी महत्त्वाची आहे, आणि युवकांचं प्रबोधन. काय होतं आहे, अलीकडच्या काळामध्ये एक केस अशी आली की त्याच्यातला एक मुलगा ज्यांनी हे वार केले त्याचं घर लहान आहे, त्याचे वडीलही आहेत, ते इथंच आपल्या कुस्तीगीर परिषदेची आपलं केंद्र आहे त्याच्या शेजारीच तिथं राहतात. चंद्रविजय काय असं काहीतरी नाव आहे. पोलिसांनी सगळी माहिती काढली. हा पठ्ठ्या काय करायचा, हा घरी आईला तर जुमानतच नव्हता, बाप कित्येकदा त्याला मारायचा. त्याच्यामध्ये साऊथचे पिक्चर आहेत ते हिंदीत काहीतरी डब केले जातात ते बघायचा. साऊथच्या सिनेमात मी काही जास्त बघितलेले नाहीत, पण त्याच्यात हे असले प्रकार बरेच चालतात. एक जण उठतो, हे 10-20 लोकांना ठाकठूक ठाकठूक करतो की पडतात ते. आता कोणाच्या बापांनी 10-20 लोक हे एकट्याने मारलेत का, पण लोकांना आवडतं, लगेच लोक हाय शिट्ट्या मारतात, हाय काय करतात. ते रजनीकांत पण असंच काहीतरी करत असतो. आत्ता काहीतरी आजारी होते म्हणून काल मी बातमी वाचली
ते खरं तर आपल्याच मावडीचे, किती लोकांना माहिती आहे मला माहीत नाही. त्यांचं मूळ गाव पुरंदर तालुक्यातलं मावडी आणि त्याचं नाव शिवाजीराव गायकवाड. ते कोल्हापूरला होते, नंतर गेले तिकडं जाताना त्यांना बस कंडक्टर म्हणून नोकरी मिळाली. ते बस कंडक्टर असताना त्यांना सवय असं कुठले तरी स्टाईल मारायची, गॉगल घालायचा, कुठंतरी काय करायचं. आणि त्या बसमध्ये नेमक्या एका निर्मात्याने बघितल्यानंतर निर्माता हा पूर्णपणे मराठी माणूस, निर्मात्यांनी कोल्हापूर आणि कर्नाटक जवळच आहे. म्हणजे तिथं आता मी परवा चंदगड आणि गडिंग्लज वगैरे गेलो होतो. ते म्हणले की दादा आम्हाला 4 भाषा येतात, त्याच्यामध्ये कर्नाटकी पण येते, मराठी पण येते, हिंदी पण येते आणि इंग्रजी पण येते. काल परवा मी उदगीरला होतो, तिथं पण पलीकडची बॉर्डर. ते म्हणले आम्हाला तेलुगू येतं, कन्नड येतं, मराठी येतं आणि हिंदी येतं. अशा भाषा बॉर्डरवरच्या असल्यामुळं त्यांना त्या ठिकाणी येतात. त्याच्यामुळे ह्यांनाही येत होत्या. ह्यांनी तिथं जाऊन त्यांना एक चित्रपट मिळाला. त्यांची ती स्टाईल बिल तुम्ही बघा, त्यांना फार टक्कल पडलेलं आहे. पण तिथं बघितलं रे मस्तपैकी केस, गॉगल बिगल, ते 60-65 वर्षाचा आहे पण वाटतो 35-40 वर्षाचा. आणि त्याचा म्हणतात, म्हणजे मी काही कुणी नाही, पण म्हणतात ते एका चित्रपटाला 200 ते 250 कोटी रुपये घेतात. एका चित्रपटाला कलाकार म्हणून 200-250 कोटी रुपये घेतात. आणि त्यांचा अभिषेक दुधाने टाकतात. आणि मुंबईत पण चित्रपट लागले तर तिकडची लोक आदल्या दिवशी रात्री लाईन लागून बसलेले असतात एवढा. आणि काहींनी तर देवघरातच त्यांना ठेवलेलं आहे, त्याचं देऊळ पण बांधलेलं आहे. ठीक आहे, लोकांचा तो अधिकार आहे, मी त्या खोलात जात नाही. सांगायचं तात्पर्य की तशा प्रकारचे चित्रपट बघून कदाचित ह्याच्या मनात तसं काही आलं का? कारण एवढं ते दुसरं तर सातारचा कोरेगावचा कोण तो तर एवढा बारीक आहे की त्याला ती कोयता पण उचलेल का नाही सांगता येत नाही, इतका बारीक आहे. मी त्याचा फोटो बघितला. अशा पद्धतीनं ह्या दोघांनी तिथं वार केले आणि तो निष्पाप मुलगा त्याच्यातनं मृत्युमुखी पडला. आणि हे आपल्याला कुणालाही महाराष्ट्रात सहन होणार नाही, देशात सहन होणार नाही. हे आपण कुठल्याही परिस्थितीत त्याचा पूर्णपणे सोक्षमोक्ष त्या ठिकाणी लावणार. आणि त्याच्यातून आपण आज निर्णय घेतला अभियानाची पंचशक्ती, शक्ती बॉक्स तक्रार पेटी आपण कुठं कुठं ठेवतो त्यावेळेस त्या नीट ऐका. अनेक महिला मुलींना अडचणीबाबत, उदाहरणार्थ मुलांच्याकडनं पाठलाग करणं, छेडछाड करणं इत्यादीबद्दल तक्रारी असतात. पण ती मुलगी, आईवडील घाबरतात, आपण तक्रार केली तर पुन्हा आपल्याला काही त्रास होईल का, काही वेडवाकडं होईल का, आणि मनमोकळेपणाने ते काही तक्रार करत नाही. अथवा ज्या महिला मुली सदरबाबत तक्रार करण्यास सांगण्यास घाबरतात, आपली तक्रार मांडावी याकरता परिसरातील शाळा, कॉलेज, सर्व सरकारी कार्यालय, खाजगी कंपन्या, हॉस्पिटल, एस्टेट अँड कोचिंग क्लासेस, ट्युशन, महिला वसतिगृह, पोस्ट ऑफिस या ठिकाणी पोलिसांच्या मार्फत शक्ती बॉक्स, मराठीत तक्रार पेटी ह्या पद्धतीनं ठेवण्यात येणार आहे. सदर बॉक्समध्ये मुलींवर होणाऱ्या अत्याचार, छेडछाड, गुन्हेगारीच्या अनुषंगाने काही संशयास्पद वस्तू आढळल्यास, तसंच अवैध गांजा, गुटखा, इतर साठाचा याबाबत गोपनीय माहिती तक्रार पेटीत टाकल्यास पोलिसांच्या मार्फत दर 2-3 दिवसांनी ती तक्रार पेटी उघडली जाईल आणि त्यामध्ये प्राप्त होणाऱ्या तक्रारीवर योग्य ती कारवाई करून ज्यांनी ती तक्रार केली त्याचं नाव गोपनीय ठेवलं जाईल. ही दक्षता आम्ही घ्यायला स्पष्ट सांगितलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही एक शक्ती नंबर, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व, म्हणजे एक आपण म्हणतो ना स्लोगन, तसं एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व अशा पद्धतीनं शक्ती नंबर आहे. नंबर लिहून घ्या मोबाईलमध्ये, 920 9394 917, 920 9394 917. हे बारामती करताय बरं का, पहिल्यांदा ट्रायल बेसवर. नाहीतर पुण्यात जाऊन तिथं कुठं तरी नंबर दाबायचे आयला ही येतच कसा नाही. ह्या तक्रार पेट्या इथं ठेवणार आहेत, मी मगाशी सांगितलं तिथं. ह्या क्रमांकाची सेवा ही 24 तास 7 दिवस राहील. त्यावर फोन अथवा मेसेज करून तुम्ही तक्रार केल्यास सदरची तक्रार त्वरित निवारण करण्याच्याबद्दल, योग्य कारवाई करण्याच्याबद्दल दक्षता घेण्यात येणार आहे.
नाव गोपनीय ठेवलं जाईल. सदर पथकाचा मोबाईल क्रमांक आम्ही शाळा, कॉलेज, सरकारी ऑफिसेस, खाजगी संस्था, कंपन्या, हॉस्पिटल यांच्या मध्यदर्शनी ठिकाणी लावून त्याद्वारे प्राप्त तक्रारीचं निवारण करण्यात येईल. तसेच एखाद्या ठिकाणी अवैध धंदे, छेडछाड असे प्रकार आढळून आल्यास त्याबाबत फोटो अथवा व्हिडिओ ह्याचंही तुम्ही गुपचूप लोकेशन काढा आणि सदरच्या नंबरवर तुम्ही शेअर केल्यास तात्काळ संबंधितांना मदत पुरवण्यात येईल. जसं परवा एका मुलीनं अशीच तक्रार केली आणि मग यंत्रणा सगळी हल्ली आणि त्या मुलीला जिथं होती तिथं ते गेले, पण ती मुलगी म्हणली इथं नाही तिकडं, तिकडं नाही तिकडं. मग नंतर पोलिसांना डाऊट आला, हिनं आपल्याला बनवलेलं आहे. आणि नंतर मग तिला घेतलं, का बाई तू असं केलं. आम्ही सगळे हादरून गेलो, कारण त्या दिवशी मी इथंच होतो. त्याच्यावर सगळेजण त्या कामाला लागलेले अधिकारी. आणि नंतर ती म्हणली काय नाही, ते पोरगं जरा चावटपणा करत होतो, त्याला धडा शिकवायचा होता म्हणून मी त्याला अडकवण्याचा प्रयत्न केला. कठीण आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण मुलींना, महिलांना, मायमाऊलींना एक आधार देण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस त्यांनी पण व्यवस्थित वागलं पाहिजे ना. त्यांनी पण चुका करता का? ही गंमत नाही आहे, हा पोरखेळ नाही. ह्या नंबरवर कुणी चुकीचा नंबर केला, चुकीचं तक्रार केली आणि ती सिद्ध झाली तरी मग त्याला सोडणार नाही. तक्रार करणाऱ्याला त्यालाही सांगू की तुम्ही हा सगळा व्याप केला, त्याच्यावर यंत्रणा त्या कामाला लागली ना, दुसरं काम थांबलं ना. ह्या प्रकारे मधी पण अशाच 2 मुली, त्यांची नावं मला सांगता येत नाही कारण त्या सगळ्या अज्ञात आहेत. आता आम्हाला एक करावं लागेल, आम्हाला केंद्र सरकारशी बोलून राज्य सरकारमध्ये देखील निर्णय घेऊ. 18 आणि 21 वयोगटाची जी मर्यादा आहे, मुलीला 18 आणि मुलाला 21, ही आपल्याला मुलीला देखील 13 किंवा 12 करावी लागेल, 12 करावी लागेल आणि मुलाला 14 वगैरे करावी लागेल. पूर्वीच्या काळात जे 7वीच्या पुढे गेले त्यांच्या काळात पण एकंदरीतच सगळ्या गोष्टी थोड्याशा उशिरा व्हायच्या, त्यामुळे ते 18-21 आलं. आता इतकं लहानपणी मुलगी जन्माला आली की त्यांना एवढं काही कळतंय की काय चमत्कार झालाय कळायला मार्ग नाही, पण कळतंय, आपल्यालाही जाणवतंय. अरे लहानपणी पूर्वी एवढं कुणी चलाखी दाखवत नव्हतं. हे तर राव फार म्हणजे कदाचित जग फास्ट झालं असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया हे सगळ्या गोष्टीचा, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी ह्या सगळ्याचा परिणाम होऊ शकतो, नाही असं नाही, पण ही गोष्ट घडली म्हणून आम्ही ते वयच. आणि आता अलीकडं राज्यात आम्ही बघतो ना, नेमकी अल्पवयातली मुलं मुली करतायत, त्याच्यावर ॲक्शन घ्यायला पण पंचायत होती. मध्ये पुण्याला पण घडलं, ते पण त्यांना शेवटी रिमांड होममध्ये ठेव, कुठं काय कर, अशा पद्धतीच्या गोष्टी घडत आहेत. आणि म्हणून कायद्यामध्ये बदल तिथं करावा लागेल आणि त्याबद्दलचा पण पाठपुरावा आम्ही करणार आहोत. त्याच्यामुळे ह्या नंबरवर तुम्ही कळवायचं आहे, 920 93 94 917. शक्ती कक्ष, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व प्रत्येक पोलीस स्टेशनला शक्ती कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. त्यामध्ये 2 महिला पोलीस अंमलदार यांची नेमणूक करण्यात येणार आहे. सदर कक्षामध्ये महिला, मुली, बालके यांना भयमुक्त वातावरण देऊन त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या अडीअडचणींचे निराकरण करणे तसंच समुपदेशन करून त्यांना कायदेविषयक मार्गदर्शन करणे तसंच अन्याय सहन न करता निर्भयपणे बोलते करणे. कारण बऱ्याचदा कायदे मुलींच्या, महिलांच्या, मायमाऊलींच्या बाजूचे ते त्यांना बऱ्याच जणांना माहितीच नाही. फार माहिती झालं तर त्याचा दुरुपयोग करू नका, त्याचा उपयोग आपल्या सगळ्यांच्या भल्याकरता त्या ठिकाणी करा. इथं DYSP आलेत का, त्यांना फक्त म्हणावं, SP गेले असतील की आपण हे, मी त्यांना सांगितलं होतं आजपासूनच सुरू करा हे जे शक्ती अभियान, ते विचारा कधी तारखेपासून. नंतर शक्ती नजर सोशल मीडिया, त्यामध्ये व्हॉट्सॲप स्टेटस, फेसबुक पोस्ट, इंस्टाग्राम यावर अल्पवयीन, किशोरवयीन मुले आणि मुली अथवा इतर व्यक्ती कधी शस्त्र दाखवतात, कधी बंदूक दाखवतात, कधी गॉगल बिगल घालून काय स्टाईल मारतात, कधी ती स्वतःचा केकच कापताना भली मोठी तलवार, ते पण बंदी आहे.
तलवार मला तुम्ही तलवार भेट दिली तर ती तलवार उघडून तुम्हाला दाखवणं हाही गुन्हा आहे. मी बघा अलीकडे ती तलवार दाखवतच नाही, अशी अशी करतो, हा दाखवत ठेवा, तो गुन्हा आहे. मला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं दादा हे गुन्हा आहे आणि तुद्याच्याला दाखवली तर लोक म्हणतात नाही नाही दादा काढा काढा दाखवा, तिच्या आयला दाखवा ना, आम्हाला दाखवा पोलीस स्टेशन दे रे ते. अशा पद्धतीनं काही कायदे कडक करण्यात आलेले आहेत आणि म्हणून मी तुम्हाला सांगत होतो की हे जे काही पिस्तूल चाकू अथवा धारदार घातक हत्यारासोबत फोटो पोस्ट टाकतात त्यावर सदर पथकाची शक्ती नजर असणार आहे. असे प्रकार आढळून आल्यास कारवाई केली जाईल. उगीच माझं बापाचं रिव्हॉल्वर पडलं होतं, मी सहज बघायला घेतलं, असं झालं तसं झालं, फोटो काढला, चालणार नाही. परवा गोविंदा तर म्हणतोय मी सकाळीच कलकत्त्याला चाललो होतो, माझं रिव्हॉल्वर बघत होतो पण गोळी गुडघ्यातच शिरली. आता बघत असताना गुडघ्यात गोळी कशी. बरं आता तो अभिनेता आहे बाबा, तू म्हणतो ती खरं, त्याच्यावर काही बोलताही येत नाही कारण खासदार होते. खासदाराचा विश्वास ठेवला पाहिजे खासदारावर, कारण मी पण खासदार होतो. नाही तर पुन्हा दादांनी चिमटा काढला. आता कशाचा चिमटा, म्हणजे मी आपलं सहज बोलण्याच्या ओघात ते त्या ठिकाणी बोलून केलं. शक्तीबेट ह्याच्यामध्ये हे पण एक महत्त्वाचं आहे. शाळा कॉलेज सर्व सरकारी कार्यालय खाजगी कंपन्या हॉस्पिटल एस टी स्टँड कोचिंग क्लासेस ते एक महत्त्वाचं आहे. कोचिंग क्लासेस ट्युशन बरेच जण ट्युशनला जातात. महिला वसतिगृह या ठिकाणी भेटी देऊन तेथील महिला मुलींना महिलांविषयक कायदे गुड टच बॅड टच व्यसनाधीनता वाढती बालगुन्हेगारी इत्यादीबाबत मार्गदर्शन करून अशा प्रकारचा आळा घालणे आणि त्यांच्याशी सुसंवाद साधून त्यांचे लैंगिक शारीरिक तसे मानसिक छळापासून संरक्षण करून त्यांचे सदरबाबत जागरूकता निर्माण करणे. सदर ठिकाणी विशेष पेट्रोलिंग नेमून त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेणे. शाळा कॉलेज महाविद्यालय या ठिकाणी प्रबोधनात्मक कायदेविषयक महिलांविषयीचे कायद्यांबाबतचे मार्गदर्शन व्याख्याने आयोजित करून किशोरवयीन मुली युवा शक्तीला व्यसने व गुन्हेगारीपासून परावृत्त करून त्यांचे दुष्परिणाम व भविष्यात होणाऱ्या नुकसानाबाबत माहिती देऊन बालगुन्हेगारी व महिला मुलींवरील अत्याचारास प्रतिबंध करणे. तसेच महिला व मुलींच्यामध्ये कायदेविषयक जागरूकता निर्माण करणे. तसेच सदर पथकास पुरवण्यात आलेल्या वाहनातून पेट्रोलिंग करून तसेच एस टी बस रिक्षा इत्यादीमधून साध्या वेशात आमचे पोलीस किंवा महिला कॉन्स्टेबल हे त्या ठिकाणी फिरतील आणि त्याच्यातून संवेदनशील ठिकाणी ते जातील आणि पेट्रोलिंग करून सदर ठिकाणी पोलिसांचा वावर वाढून महिला व मुलींवर होणारा अत्याचार आळा घालणे. ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गावातील पोलीस पाटील सरपंच बचत गटाच्या महिला यांच्या बैठका घेऊन त्यांना महिलांविषयक कायद्याची माहिती देण्यात. शाळा कॉलेज सुटण्याची वेळी सदर परिसरात टुकार मुलांचा वारंवार वावर आढळून आल्यास त्यांच्यावर तात्काळ योग्य ती कारवाई कारवाई करून सदर परिसरातील मुलांकडून विद्यार्थिनींना विनाकारण त्रास होणार नाही याची दक्षता घेणं हे शक्तीबेटचं. कालच प्रांतांनी मामलेदारांनी अधिकाऱ्यांनी पोलीस सगळ्या ह्या संस्था चालकांची ट्युशनवाल्यांची क्लासेसवाल्यांची मीटिंग पंचायत समितीला घेतलेली होती. हे आपल्याला करावं लागणार आहे. त्याच्या संदर्भामध्ये टी सी कॉलेजमध्ये पण काही चांगल्या गोष्टी होतात. मला पोलिसांनी सांगितलं की काही मुलं शाळेतच येत नाही. ह्याच्यातला एक मुलगा शाळेत येत नव्हता तर ज्यांनी मर्डर केला तो तर टुकारपणा करायचा. त्याच्या वडिलांना बोलवलं. वडील टी सी कॉलेज आणि त्याची घर पायी लांब नाही आणि ते पालकांना सांगितलं की हे असं असं आहे. त्यांनी पालकांनी त्याला तिथल्या तिथं मारलं. आता मुलांना कुणाच्या तरी देखत बापानी मारलं तरी पोरांना चालत नाही, त्यांना कमीपणा वाटतो. ती बापावर पण हात उकरायला कमी करत नाही. त्याच्यामुळं थोडंसं पूर्वीचा काळ आम्ही आता जुन्या लोकांना आठवत असेल, आम्ही MESला असताना BG घारे सर हे नुसते त्यांची ती तपकिरी टोपी आणि तो कोट
आणि धोतर ते नुसतं दिसलं तरी सुसाट पळायचो आम्ही. मुली तर काही करायच्याच नाही, त्याच्यावर प्रश्नच नव्हता. पण आम्ही कुठंतरी रेल्वे स्टेशनला जाऊन चकाटे बिकाटे मारवायचं, पण ते पण चालायचं नाही, एवढा दबदबा त्यांचा होता. किंवा सावंत फौजदारांचा तर मी अनेकदा उल्लेख करतो, त्यांच्यावर चित्रपट निघाला होता. तशा पद्धतीनं आपल्याला ह्या गोष्टीत लक्ष घालावं लागेल. मी का तुम्हाला सगळ्यांना सांगतो, तुम्ही माझे कार्यकर्ते आहात, तुम्ही माझे सहकारी आहात, तुम्ही संघटनेमध्ये माझ्या जीवाला जीव देता. त्यामुळं तुमच्या घरातला कुणी नातेवाईक हा जर गडबड करत असेल आणि तो त्याच्यात सापडला तर सुटणार नाही. परवा ज्या 2 मुली इथनं निघाल्या आणि पुण्यात गेल्या आणि पुण्यात त्यांनी एका फ्लॅटमध्ये धिंगाणा केला, ते नंतर धिंगाणा केल्यावर ह्या दोघींनी इतक्या चालाक त्यांनी फोनच फोडून टाकलेले होते. नंतर काय झालं, नंतर त्यांना 2 दिवस तिथं मजा केल्यावर वाटलं आता मुंबईला जावं. रेल्वे स्टेशनवर गेल्यानंतर एकाचा फोन मागितला, जरा फोन द्यावं फोन, आणि मुलगी फोन मागती म्हणून मुलगी किती तत्पर आहे बघा, मुलगी फोन मागते म्हणून त्यांनी दिला. त्यांनी दिल्यावर तिनं फोन केला आईला, ह्याला डाऊट आला आणि ह्यांनी नंतर त्या मुलीनं परत फोन दिल्यावर त्या फोनवर फोन केला तर ती आई बोलत होती. ही आईला सांगत होती, आई मी चांगली आहे, मी आता मुंबईला चाललेले आहे, तू माझी काळजी करू नको, ती निश्चिंत राहा. आईने तक्रार केलेली होती दोघींच्या आईनी, आणि पोलीस त्याच्यावर हेच लक्ष ठेवूनच होते. तो फोन उलटा आईला आला, आईनं ताबडतोब तो नंबर पोलिसांना दिला. पोलिसांनी चेक केला, तो निघाला रेल्वे स्टेशनचा. लगेच पोलीस तिथं गेले आणि त्या 2 पोरींना पकडलं. पोरींना पकडल्यावर ती 4-5 पोरं त्यांच्या सहवात आलेली ती तर पकडलीच, नंतर खोलात चौकशी केली. जवळपास 13 ते 14 वेगवेगळ्या घरातली मुलं त्यांनी त्या 2 मुलींचा वापर केला. हा कायद्याने गुन्हा आहे. त्याच्यामध्ये तक्रार आलेली आहे आईंची मुलींची, त्याच्यावर ती पण मुलं उचललेली आहेत. ती आत्ता येरवडा जेलमध्ये. मी का सांगतो बाबांनो, सिरियसली घ्या. आपण आपल्या कामाच्या व्यापात, आपल्या व्यवसायाच्या व्यापात, नोकरीच्या व्यापात आपल्याला वाटतं की काय लक्ष द्यायचं, आणि तेच दुर्लक्ष झालं तर त्याची जबरदस्त किंमत मोजावी लागते. हे उदाहरण घडलं म्हणून माझ्या पुढं आलं, म्हणून मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. त्याकरता तुम्ही कृपा करून लक्ष द्या. परत असं कुणी सापडलं आणि दादा चुकलं, एवढ्या वेळेस माफ करा, एवढ्या वेळेस पदरात घ्या. माझा पदर फाटून गेला आहे, पार त्याचे तुकडे तुकडे झालेत, पदर नाही पिदर नाही. मी काहीच सांगणार नाही. पांघरून घाला, पांघरून माझं उडून गेलं आहे, पांघरून घालणार नाही, ब्लँकेट घालणार नाही, काही टाकणार नाही. मी स्पष्ट तुम्हाला सांगतो, मी फार सरळ मार्गी आहे, त्याच्यामुळं तुम्हाला आधीच जागं करतो आहे. जरी आपला बूथचा कमिटीचा विषय असला तरी हे विषय आपल्या पुढच्या भावी पिढीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहे. आपल्या मुलांच्या, सुनांच्या, जावयांच्या, मुलींच्या, नातवंडांच्या, पतवंडांच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहेत. कृपा करून लाईटली घेऊ नका. हे मला नम्रतेने एक तुमचा प्रतिनिधी आहे नात्याने, कारण आज मी तुमचं प्रतिनिधित्व करतो. मी तुम्हाला ज्या गोष्टी माझ्या कानावर येतात त्याच्यातनं जागं करणं माझं काम आहे. तुमच्याकडे काही चुकीच्या आल्या तर तुम्ही मला सांगणं तुमचं काम आहे. आणि हे सगळं करत असताना हे शक्ती अभियानामध्ये ह्याच्यात अनेक जण म्हणतात की दादा इथं वेडेवाकडे प्रकार चाललेत, तिथं वेडेवाकडे प्रकार चाललेत. ह्याचा वापर करा आणि ॲक्युरेट माहिती द्या कृपा करून, कारण पोलिसांना तेवढंच काम नाही, त्याच्यात खरोखरी त्याच्यात दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो. काल पण चाइल्ड केअर अँड प्रोटेक्शन ह्याच्याहीबद्दल एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आलेला आहे. महाविद्यालय प्रशासन, पोलीस प्रशासन, आपण हे सगळे त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मी सगळा वेळ घालत नाही, परंतु आपण ही फार गोष्ट सिरियसली घेतलेली आहे. कारण शेवटी आपली भावी पिढी
नवीन होणारी पिढी जबाबदार उद्या तेच आपल्या सगळ्यांचं नेतृत्व करणार आहेत. त्यामुळं ती कुठं बिघडता कामा नये ह्या दृष्टिकोनातनं आपण सगळ्यांनी पहा. आज आपला बूथ कमिटीचा विषय आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यात काही माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलं की दादा मी तिथं माझं नाव नाही, मी तर प्रत्येक वेळेस काम करतो आहे. जर बूथ कमिटीच्या निमित्तानं कुणी आलेलं असेल आणि नेमकं त्याच वेळेस आपल्या घरातली एखादी दुःखद घटना किंवा कुणाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं किंवा काही कारणानिमित्त ते बाहेर गेलेले असतील तर त्याचाही अंतर्भाव सुरेश पालवे त्याच्यामध्ये करून घ्यावा लागेल. कारण उद्याच्याला आपल्याला बेरजेचं राजकारण करत असताना त्याच्यात कुठल्याही परिस्थितीमध्ये वजाबाकी त्या ठिकाणी होऊन द्यायची नाही. ही पण बाब आपण त्या ठिकाणी लक्षामध्ये घ्या. आणि मी विशेषतः आज महिला विद्यार्थिनी चिमुरड्यांच्या अब्रूचे धिंडवडे यापुढं काढण्याची कोणाची हिंमत होऊ नये यासाठी शासनाकडून प्रयत्न होताना सर्व लोकप्रतिनिधी, सर्व कार्यकर्ते, सर्व नागरिक आणि सर्व समाजाने विशेषतः जागरूक राहावं. आज नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं अशा प्रकारचा निर्धार आपण सगळे करूया अशा प्रकारची मी आपल्याला आव्हान करतो, विनंती करतो. माझी वसुंधरा हाही अभियान आपण चांगलं राबवलं. बारामती नगरपालिकेला 2022मध्ये 3रा क्रमांक मिळाला, 2 कोटी रुपयाचं बक्षीस मिळालं. 23मध्ये 3रा क्रमांक मिळाला, 3 कोटीचं बक्षीस मिळालं. बक्षिसाची संख्या रक्कम वाढल्यामुळं. आणि ह्यावेळेस 24मध्ये राज्यात बारामती नगरपालिकेचा पहिला क्रमांक आला आहे, 5 कोटी रुपयाचं बक्षीस मिळालं. मी प्रशासक रोकडे असतील, त्यांची सगळी टीम माझी वसुंधरामध्ये काम करणारी असेल, माझे स्वच्छता दूत असतील, माझ्या मायमाऊली बहिणी असतील, आमचे बांधव असतील, या सगळ्यांचं अभिनंदन करतो. कारण मी माझ्या परीनं जेवढं देता येईल तेवढं भरभरून देतो आहे. तुम्ही पण बघा कार्यकर्त्यांनो, माझी 90 ते 95ची टर्म आठवा, 95 ते 99 आठवा. मी मागचं जातच नाही, मी माझंच काढतो. 99 ते 2004 आठवा, 4000 ते 2004 ते 2009 आठवा, 2009 ते 2014, 14 ते 19, 19 ते 24. मला 5 वर्षात 3च वर्ष काम करायला मिळालं. 1 वर्ष माझं विरोधी पक्षामध्ये गेलं राहिले आणि 1 वर्ष कोरोनामध्ये गेलं. 1 वर्षापेक्षा जास्त काळ द्यायला, पण ते 3 वर्षामध्ये मी काही हजार कोटी रुपये माझ्या बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागाकरता, शहरी भागाकरता, सर्व घटकांच्या करता आणण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यात तुमच्यामुळं मला यश मिळालं. ह्यावेळेस तुम्ही बघा बारामतीकरांनो की पहिल्यांदा बारामतीमध्ये असे स्पॉट आपण डेव्हलप केले शहरामध्ये पण. आता दीपक वगैरे आम्ही सगळे माळेगावमध्ये देखील करतोय, त्याला पण मी निधी देतोय. परवा पण 96 कोटी रुपयाची योजना तुम्ही मग मागे लागला होता, मी मंजूर करून दिली. मी अजूनही काही गोष्टी करणार आहेत, पण मन लावून काम केलं पाहिजे. आजही तिथं डिवायडर झालेला आहे, त्या डिवायडरला ते ओपन इतकं ठेवलं आहे की ॲक्सिडेंट कमी व्हायच्याऐवजी ॲक्सिडेंटच वाढलेत. पण प्रत्येकाला वाटतंय माझ्या पंपाच्या समोर ओपन झालं पाहिजे, माझ्या दुकानाच्या समोर, माझ्या दूध सोसायटीच्या समोर, माझ्या अमक्याच्या समोर, तमक्याच्या समोर. असं जर झालं तर कसं ते शिस्त लागणार. मी पहिलं बिगवन रोडला डिवायडर टाकल्यानंतर पहिलं कुठं बंद केलं, सहयोग सोसायटीच्या समोर केलं. सहयोग सोसायटीच्या मला ओपन ठेवता येत होतं, पण नाही, सुरुवात आपल्यापासून केली तर आपल्याला दुसऱ्याला अधिकारवाणीनं सांगू शकतो. नाहीतर लोक म्हणतील तुझंच बघ, तुझं ठेवलं मोकळं ना, आमचं काय बघतोय. अशा पद्धतीनं होता कामा नये, त्याकरता सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून आता कामं ही जोरात सुरू केलेली आहेत. ह्याच्यामध्ये रिमांड होमच्या मागची जागा काय अवस्था होती तिथं, कसं तिथं टॉवर झालं, कसं तिथं घड्याळचे टोल वाजतात, कसं तिथं बसायला मुलांना वगैरे खेळायला, नटराजची अवस्था काय होती, आज कशी इमारत तिथं झाली, किती ते इमारत उभी करताना त्रास झाला आमचा आम्हाला माहिती.
किती कोर्ट कचेऱ्या झाल्या आणि काय काय झालं, पण ठरवलेलं होतं करायचं, पक्कच करायचं आणि बारामती शहराच्या वैभवामध्ये भर घालणारं करायचं. ह्या पद्धतीनं तो चौक, बरेच जण म्हणायचे काय चौक केला आहे, कुठनं जायचं, कुठं यायचं. अरे कधी आपल्याला सिग्नलची सवयच नाही. मनात आलं इथं घाल सायकल की घाल सायकल, इकडं वळो तिकडं वळो, सगळं आपलंच, आओ जाओ घर तुम्हारा. पण आता वाढली बाबा बारामती. पूर्वी 17,000ची संख्या असणारी बारामती 1.25 लाखपर्यंत संख्या गेली. काही निर्णय आपल्याला लोकसंख्येच्या वाढीप्रमाणे करावे लागतात, शिस्त लावून घ्यावी लागती. वाहतुकीचं सेन्स हा आपण लावून घेतला पाहिजे, त्याला इलाज नाही. आता थोडंसं अजून तरी निराकरण संघाची ती इमारत जरा मागे गेली. मला सतीशराव म्हणले की मी ते करणार आहे काहीतरी, पुढच्या गाळ्यांचं त्यांची चर्चा चालली. आणि आमच्या राऊताचं ते सलूनचं दुकान, तो एक एरिया मागे गेला की मग तिथं जे आता तुम्हाला अरुंद वाटतं ते रुंद होईल. बाकीचं सगळं व्यवस्थित त्या ठिकाणी केलेलं आहे. तिथं लोक देखील बसतात, ते सकाळी काय ते कामगार, त्यांनाही हळूहळू जरा मागं मी सरकवतोय, पोलिसांना सांगितलेलं आहे. आणि व्हायला काय लागले मित्रांनो, आता हे सगळं चांगलं करतोय. आत्ता पण 1-2 उद्घाटन करून मी आलो, तर मी पार्किंगला व्यवस्था करतोय. काही त्या गाड्या असतात ना, हत्ती, बारका हत्ती म्हणतात ना, त्याच्यात विक्रीची व्यवस्था, छोटा हत्ती लावायला पण तिथं जागा करतोय. त्यांना पैसे द्यावे लागणार आहेत. दिवसभर गाडी लावल्यावर मी आत्ता 2-3 उद्घाटन केली, त्यांचे 75,000 रुपये भाडं आहे दुकानचं. म्हणजे 2,500 रुपये रोज त्यांना दुकानचं भाडं द्यावं लागतंय. जो मालक आहे, काहींना 3,000 भाडं द्यावं लागतंय. हे येतात तिथं लावतायत. आत्ता तर तिथं जाता येईना. तिथं काहीतरी कठोर निर्णय घ्यावा लागेल. आत्ता सगळं होऊ द्या. ज्याला बसायचं आहे त्याला आपण चार्ज लावू, तू बस, हे नगरपालिकेला पैसे द्या आणि तिथं बस, रिजनेबल लावू. त्याच्यामध्ये काही गाड्या असतील त्यांनाही सांगू. पण हे सगळं करताना मी बारामतीकरांना सांगेल, काही कठोर निर्णय मला राज्याचा कारभार बघत बघत करावे लागतील. मी पिंपरी चिंचवडमध्ये ते केलं, त्याच्यामध्ये रस्ते रुंद केले, सगळ्या काही केलं. त्याच्यामुळं आजही पिंपरी चिंचवडकर माझं नाव तिथं काढतात. हे खरं आहे. पुण्यामध्ये पण काही ठिकाणी मी केलं. तशा पद्धतीनं मला आपल्याला सांगायचं आहे, जसं माझी वसुंधरा 4 अभियानामध्ये आपल्या बारामतीचा 22ला 3रा, 23ला 3रा आणि 24ला पहिला नंबर आला, तसं माळेगाव नगरपंचायत आपण केली आणि त्यामध्ये 22ला 3रा क्रमांक 22मध्ये झाल्या आपला आला होता. 23ला आपला 2रा क्रमांक आला. 22ला 3रा क्रमांक आला, त्यावेळेस 1 कोटीचं बक्षीस मिळालं. 2रा क्रमांक 23ला आला तेव्हा 2 कोटीचं बक्षीस मिळालं. ह्यावेळेस मात्र माळेगावकरांनो आपला क्रमांक घसरला, 4था आला, त्यामुळं 1.5 कोटीचं बक्षीस मिळालं. शेवटी आपल्या शहरावर पण आपण लक्ष ठेवलं पाहिजे. त्याबद्दल मी माळेगाव नगरपंचायतीच्या चीफ ऑफिसर आणि तिथल्या मनापासून लक्ष घालणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो, नागरिकांना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि म्हणूनच त्यांची 96,75,00,000ची पाणीपुरवठा योजना मंजूर केली, हेही लक्षात घ्या. मित्रांनो, मला आता जबाबदारी वाढल्यामुळं मला सगळीकडे फिरावं लागतं. इथं आल्यानंतर निवेदन प्रचंड येतात. खरं तर मी इथं प्रायव्हेट सेक्रेटरी ठेवलेले, डेप्युटी कलेक्टर रँकचे ठेवलेले आहेत. त्यांचा उपयोग तुम्ही करून घेतला पाहिजे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मी सकाळी देखील सांगितलं, पहिल्यांदा आपलं दाणे बाजारात मार्केट भरायचं. दाणे बाजारातनं आपण त्यावेळेस पातू देशमुख सभापती होते, अनेक जण होते, मी सगळ्यांची नावं घेत नाही. परंतु नंतर हरिभाऊ देशपांडेंच्या समोर आमचा गणेश शिंदे जिथं राहतो त्या जवाहर नगर, का रे, जवाहर नगरच्या शेजारी आपण गेलो आणि तिथं आपलं मार्केट आपण डेव्हलप केलं. तेही कमी पडायला लागलं. मग आमचे जळोईची कर
मग आमचे माने असतील, मलगुंडे असतील, अनेक सहकाऱ्यांची पागडे असतील, मी आता सगळ्या कार्यकर्त्यांची नावं घेत नाही. ह्या सगळ्यांनी मला सांगितलं की दादा इथं एक देवस्थानची जागा आहे, त्यावेळेस ती जागा आपण घेतली. जे देवस्थानमध्ये ट्रस्टी होते त्यांना गाळे पण दिले. बाजार इकडचा जनावरांचा तिकडं नेला. तिथं सुनीलला विचारा ते किती कोटीचं झालंय. नाही ते नाही, आत्ता जे कोल्ड स्टोरेज वगैरे केले 45 कोटीचं. ते आपण द्राक्ष, डाळिंब, केळी, पेरू, आंबा ह्या फळांच्या करता केलं आहे. कुठल्या तालुक्यात तुम्हाला ती सोय बघायला मिळणार नाही. माझी तर तुम्हाला विनंती आहे, तुम्ही तुमच्या घरातल्यांना जरा एकदा, मी बारामतीत आपण सगळ्यांनी मिळून काय केलं ती एकदा दाखवा, फिरायला न्या की बाबा हे आपलं पोलिसांचं कार्यालय, म्हणजे नुसतं बाहेर न दाखवा, आतमध्ये नका देऊ. हे आपलं पूर्वीचं कचेरी ही कशी बदलतीये, ही आपली पूर्वीची नदी तिथं कसा बदल झाला आहे, हे आपलं त्या ठिकाणी असणारं आपलं हे वाचनालयाचा प्लॅन तर फार सुंदर केला आहे. ते झाल्यानंतर आलं उरकत. त्याच्यानंतर पंचायत समितीचं कार्यालय, RTOचं कार्यालय, त्याच्यामध्ये प्रशासकीय बिल्डिंग, ऑडिटोरियम, तिकडं बऱ्हाणपूरचं पोलिसांचं मुख्यालय, ह्या अशा कितीतरी गोष्टी तुम्हाला दाखवता येतील. आपले जे स्पॉट आपण जवाहर बागेच्या ठिकाणी डेव्हलप केलेले, इकडं स्विमिंग पूलला जाताना डेव्हलप केलेले, इकडं आपल्या नटराजकडनं आपण विद्याप्रतिष्ठानच्याकडं जातो तिकडं डेव्हलप केलेले, परकाळे बंगल्याकडं. ह्या सगळ्या गोष्टी बघा. काय होतं, ऐकणं आणि बघणं ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. आता तुम्हाला काय वाटत नाही, काय करतंय त्याचं कामच आहे, ते करतंय करू द्या. अरे करतंय म्हणजे न सांगता करतोय, त्याच्यावर तुम्हाला किंमतच राहणार. आजूबाजूच्या तालुक्यात जावा आणि तिथं बघा, अरे कचरा काढला जात नाही. कचरा एवढी वाईट अवस्था आहे, खरं खोटं नाही सांगत. त्या शहराचं वेलकमच कचऱ्याचे ढीगच्या ढीग पडलेले असतात. अजून आपल्याला बरेच गोष्टी करायच्यात, पण हेच करता करता रिटेनिंग वॉल नदीला कुठं इतक्या, माझ्या मळदपासून मेडच्या बंधाऱ्यापर्यंत रिटेनिंग वॉल बघितली का? त्याच्यात सिमेंट, कॉन्क्रीट, त्याच्यामध्ये दगडं, का तर कुणी अतिक्रमण करू नये. तुम्ही बघा ते केल्यापासून पाणी बाहेर आलं का? नदीच्या बाहेर. माझ्या बारामतीकरांना त्रास झाला, माझ्या खंडोबा नगरला त्रास झाला, माझ्या इतर कुठल्या भागाला त्रास झाला. हे काम आपण ज्या पद्धतीनं करतोय, किंवा आता जनाई सिरसाई पुरंदरची कामं चाललीत, परंतु करानिरा उपसा सिंचन योजना किंवा करेचे कोल्हापूर टाईप बंधारे ह्याचं बॅरेजमध्ये रूपांतर मी करतोय. त्याची टेंडर आता निघाली. तिथंही काही ठिकाणी खचतंय, तिथं रिटेनिंग वॉल हे मदत पुनर्वसन खात्याच्या मार्फत आपण त्या ठिकाणी करतोय. अशा खूप गोष्टी. सुप्याचं पोलीस स्टेशन घ्या, माळेगावचं पोलीस स्टेशन घ्या, तिथला रंग कसला असला पाहिजे, काय असलं पाहिजे. आता आपली जुनी भाजी मंडईची इमारत झाल्यावर अजून वेळ आहे, खरं 2 वर्ष आपली वाया गेली, नाहीतर आत्तापर्यंत इतकी सुंदर वास्तू केली असती. त्याच्यानंतर मला मार्केट कमिटीमध्ये देखील एक प्लॅन करायचा आहे, आणि एक आपलं दुधाची दूध संघ आहे, त्या इमारतीमध्ये पण एक प्लॅन आपल्याला करायचा. पोपटराव तुप्यांचा पंप आणि ते मिळून अशा पद्धतीनं संस्थांचं उत्पन्न पण वाढवायचं आहे. आता मेडदला जाताना काय खरेदी विक्री संघाच्या जागेची अवस्था होती, कमरे नाही छाताडा इतकंच भरलं. तेव्हा कुठं, आता विक्रम पण सांगत होता दादा नंतर पण भरलं. ह्या सगळ्याचा, किंवा माझा त्या खंडोबा नगरच्या तिथला जवळचा माझा दूध संघाचा पेट्रोल पंप काय अवस्था होती, आज काय तिथं चित्र झालेलं आहे. ह्या पद्धतीनं आपण सगळेजण पुढं चाललेलो आहे. नवरात्र महोत्सवाच्या शुभमुहूर्तावर शक्ती अभियान आजपासून सुरू करण्यात आलेले आहे. यात पंचशक्ती सुरू करण्यात आल्या आहेत. शक्ती बॉक्स, शक्ती नंबर, शक्ती कक्ष, शक्ती नजर, शक्ती भेट. त्याच्यावर आजपासून ते सुरू झालेलं आहे.
आता एवढं तर बारामतीकरांनी करा ना, जिथं चुकीचं असेल तेवढं तरी सांगायचं काम करा. मी तुमचं नाव गुप्त ठेवतो ना, कुणाला कळून देत नाही. पण जो नालायकपणा करतो, जो बारामतीला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतोय, आपली नवीन पिढी बर्बाद करण्याचा प्रयत्न करतोय, आपल्या आया बहिणींना कुठंतरी त्रास देण्याचा प्रयत्न करतोय, आणि वाईट वाटून घेऊ नका. आम्ही अनेक वर्ष तुमच्यामुळं सरकारमध्ये आहे. काय झालं आहे, आम्ही मध्ये सर्वे केला की हे जे प्रकार वाढत आहेत हे प्रकार खूप टक्के आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल मित्रांनो, 100% 60 ते 70% प्रकार घरातलीच माणसं करतायत, घरातले नातेवाईकच करतायत. हे सिद्ध झालंय आलेल्या तक्रारीवरून. काय सांगायचं आता? त्याच्यामुळं आपल्यापासूनच सगळ्यांनी सुरुवात केली पाहिजे, हे ध्यानात घ्या. मी फार जबाबदारीनं बोलतोय. सभागृहामध्ये देखील आर पाटीलांनी उत्तर देत असताना रेकॉर्डवर तिथं आलेलं आहे. शेवटी प्रत्येकाच्या घरात आया बहिणी असतात ना बाबा. आणि काही तर इतके नराधम, इतके विकृत, इतकी नालायक माणसं, स्वतःच्या मुलीशी संबंध ठेवायला काही बाप कमी पडत नाही. असली उदाहरणं आमच्या पुढे. काय सांगायचं त्याला? नराधम, विकृत किंवा असंच म्हणलं पाहिजे ना, नालायकच ना. ह्या पद्धतीनं आपण, मी मगाशी सांगत होतो झारगडवाडीचं, तिथं मला सगळ्यांनी सांगितलं दादा 21 एकर जागा आहे. झारगडवाडीकरांना मी विचारलं आपण तिथं जनावरांचा बाजार आणू, कारण BKBN रस्ता पण चांगला झाला. आता मी लिमटेक पिंपरी झारगडवाडी रस्ता पण आणखी रुंदाडी चांगला करतोय. तिथं पहिल्यांदा 21 एकर जागेकरता नियमाने ह्यांना 8 कोटी रुपये भरावे लागत होते. 8 कोटी नियमाने. शेवटी हे माझ्या मागे लागले. शेवटी मी त्याच्यात कॅबिनेटला विनंती केली. मित्रांनो, विनामूल्य परवा ऑर्डर निघाली, फुकट जागा दिली. फुकट जागा मार्केट कमिटीला मिळाली. आज माझी शेतकऱ्यांची मार्केट कमिटी. 8 कोटीचा फायदा झाला की नाही? कुणी मायाच्या लालनी केला असता का? आहे का कुणाच्यात धमक? आहे का ताकद? तुम्हाला कधी मी बोलताना जरा मी कठोर बोलतो, पण ही फॅक्ट आहे, ही तुम्हाला कळली पाहिजे लक्ष्मणा. हा सुका, तुलाही कळली पाहिजे. नाही तर लक्ष्मण म्हणून माझ्या एकट्याचंच नाव घेतलं राव सुखाचं. तर मित्रांनो, ह्या पद्धतीनं आहे. मी आता खरं वेळ बराच झाला आहे. मला पुढची सभा कितीला आहे? हा, आता यांना जेवण आहे, जेवायचं वाटतं. तर मी आत्ताच हे सगळं झालं, आता मूळ मुद्द्याकडे येतो. आज माझ्या बूथ कमिटीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सगळ्यात अगोदर मला सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मी विनंती करतोय, इतके दिवस तुम्ही अनेक कागद मला देऊन बेजार केलं. मी पण घेऊन अनेक कामं करण्याचा प्रयत्न केला. आत्ताही कामं दिलेली आहेत. 8-10 दिवसात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. सगळीच कामं होतील असा माझा दावा नाही. करण्याचा प्रयत्न मी जरूर करीन. पण नाही ते 15 कोटी ते आता माळेगावमध्ये सांगतो ना, इथं त्यानं सांगितलं की प्रशासकीय इमारतीला 15 कोटी रुपये मंजूर केलेत. खूप काही मंजूर केले. आता 8,000 कोटी मंजूर केले तरी 15 कोटी केली. पण माळेगावच्या दृष्टीनं ते महत्त्वाचं आहे, हे मान्य. त्याच्यामध्ये आपल्यातले मला तुम्हाला विनंती करायची, स्टेजवर बसणाऱ्यांनाही सगळ्यांना सांगायचं, तुम्हालाही सांगायचं, भांड्याला भांडं लागतं, घरामध्ये पण लागतं. जावांचं पण किती पटतं ते मला माहिती आहे, आणि अलीकडे भावांचं पण किती पटतं ते मला माहिती आहे, आणि अलीकडे चुलत्या पुतण्यांचं पण किती पटतं ते मला माहिती आहे. लय सगळा अनुभव आला येता. आणि बहीण भावाचं पण किती पटतं ते माहिती आहे. त्याच्यावरूनच मी लाडकी बहीण काढली. म्हटलं सगळ्या बहिणींना खुश करून टाकतो. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या. शेवटी आपण परिवार एक आहे म्हणून मी ह्या गोष्टी तुमच्याशी बोललो. पण आपल्या जे काही
मतभेद आहेत, गटतट आहेत, हे सर्वांनी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत विसरायचे. ही माझी आता आधी विसरू दे ना, विसरल्यावर मग बंद करू. विसरलेच नाही तर बंद कसं व्हायचं? म्हणूनच सांगतो ना बाबा, ते तुम्हाला विसरावे लागतील. तुम्ही तुमचा इगो जरा बाजूला ठेवा. मला पण खूप इगो आहे. तुम्ही बघितलंय, मी अलीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर अजित पवार बऱ्याचदा हसताना दिसतोय. अजित पवार बऱ्याचदा महिलांच्यामध्ये राखी बांधून घेतो, हात मिळवतो. जेवढं काही माझ्या परीनं माणसात मिसळता येईल तेवढा मी प्रयत्न करतोय. मी विरोधकांवर अजिबात टीका केली. जनसन्मान यात्रा सुरू झाल्यापासून एक दाखवा की दादा इथं तुम्ही टीका केली. मला त्यांच्यावर कुणावरही टीका करायची नाही. माझा जो महत्त्वाचा योजना दिलेला महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून एकनाथराव, मी आणि देवेंद्रजी, तो योजना मला तुम्हाला सांगायच्या. तुम्हाला म्हणजे महाराष्ट्राला मागं आम्ही केलेलं काम तुमच्यासमोर आहे. त्याची तर आठवण करून द्यावी लागेल, नाहीतर माणूस विसरून जातोय. ते आम्हाला सांगायचं आहे. आणि पुढं आमचं विजन काय आहे, जे काही पुस्तक काढलं त्या पुस्तकामध्ये बघा. तुमचं तुम्हालाच कळणार नाही की हे बारामतीतल्या इमारती आहेत का, एवढ्या देखण्या. आणि त्याच्यात पुन्हा बारकाईने बघत असतो. काही चुकलं तर लगेच ते पवार एक्झिक्युटिव्ह असतील किंवा कोणाला, हे इथं दुरुस्त करून घ्या. खोटं नाही सांगत. हे तुम्हाला हे हिरवगार वगैरे सगळं बघायला मिळतं. माझे अधिकारी आणि कार्यकर्ते मदत करतातच. पण रात्री 12ला आलो आणि तरी बघताना डिवायडरची झाडं सुकलीत का, कुठं काही एखादं झाड गेलंय का, काही मोडलंय का, इतकं बारकाईनं बघतो. म्हणून हे सगळं तुम्हाला दिसतं. जरा 6 महिने लक्ष नाही दिलं काय इथली अवस्था होईल त्याचा जरा शांतपणे विचार करा. होऊ नये, पण जिथं पिकतं तिथं विकत नसतं, त्यातला हा प्रकार आहे. आणि हे इथंच नाही, सगळ्या गावांना. आता एक मी नाव घेत नाही, त्यांनी यादी दिली आज. आता परवा आचारसंहिता लागणार. परवा म्हणजे एक 8-10 दिवसात हे ये कामं. मी विचारलं किती गावात आत्तापर्यंत कामं झाली. 5 वर्षात 7.5 कोटीची कामं झाली. 5 वर्षात 7.5 कोटीची कामं एका गावात. आपली गावं आहेत 117. बारामती तर एवढं मोठं शहर, त्याची तुलना होऊ शकत नाही. थोडे दिवसात माझं माळेगाव 100 कोटीच्या पुढं जाईल, 200 कोटीच्या पुढं जाईल. 100 कोटीची तर पाण्याचीच योजना झाली. हां नाही नाही नाही, तेच म्हणजे 300-400 कोटीला जाईल. ड्रेनेजचं, पाण्याचं, इमारतीचं, वेगवेगळ्या विकासाच्या करता दिलेला पैसा हे आपण करतोय. आपलं क्रीडा संकुल पण एकदा पूर्ण होऊ द्या. अक्षरशः मुलं ज्यावेळेस भेटतात, हा इथं पहिला आला, हा तिथं पहिला आला, याला गोल्ड मिळालं, याला सिल्वर मिळालं, याला ब्रांज मिळालं, अभिमान वाटतो. मी त्याच्याकरताच हे केलेलं आहे. आणि त्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या चालल्यात. आणि म्हणून मित्रांनो, गटतट हे निवडणुकीपर्यंत विसरा. ही निवडणूक आपल्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे. त्याच्यामध्ये ह्याचं भान सर्वांनी ठेवलं पाहिजे. त्यामुळं आजपासून तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत आणि बारामती शहरातील सर्व प्रभागातील माझ्या विचारांच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये मतभेदाबाबत बोलायचं नाही. चर्चा पण करू नका. एकमेकांच्या बद्दल इतरांच्याकडं कॉमेंट्स पण त्या ठिकाणी पास करायचं कारण नाही. नाहीतर काय काय न सवय उठून गेला, येडं आहे तिच्या आयला त्याच्या. अरे काय येडं आहे, तू लय शहाणा आहे का. हे जे काही प्रकार आहेत, काही काहींना काम तर काही करायचं नाही, नुसतं बोटं घालायची किंवा ह्या बोटाचा थुका त्या बोटाला लावायचा किंवा टोप्या फिरवायच्या. ही टोपी इकडं ती टोपी तिकडं. कृपा करा. 100% माझ्या जागी कुणी असेल तर ते कामं करू शकत नाही. आपल्या विचारांचा लोकप्रतिनिधी विधानसभेमध्ये पुढच्या 5 वर्षाच्या करता गेला पाहिजे. आपल्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास कोण करू शकतो, त्यामुळे विकासाची प्रक्रिया वेगाने पुढे नेण्यासाठी आपल्या विचाराचाच आमदार निवडून येणं गरजेचं आहे. हे सांगायला मला
नव्याने काही गरज नाही असं वाटतं. ते तुम्ही त्याच्यामध्ये हुशार आहात. 5 वर्ष आपण सत्तेत नव्हतो तेव्हा 14 ते 19 व्यापाऱ्यांनी पण विचार करा आणि तुम्ही पण विचार करा. 14 ते 19 काय आपली अवस्था झाली होती. त्याच्यामध्ये बारामतीच्या प्रगतीसाठी आपल्या विचारांचाच आमदार विधानसभेत जायला हवा हे प्रत्येक बूथ कमिटीच्या कार्यकर्त्यांनी मतदाराला समजून सांगितलं पाहिजे. मागच्या वेळेस ज्या बूथ कमिट्यांनी नीट काम केलं तिथंच बरं मतदान झालं. बाकीकडे काय मतदान नेहमीच आपल्याला पडतं, निवांत होते, तिथं काही झालं नाही. ठीक आहे, मी काढत नाही मागं, पण ते लक्षात तरी मी आणून दिलं पाहिजे. आज बूथ कमिट्या ज्या केल्यात त्यांची जबाबदारी आहे. कोण राहिला असेल तर मी ते अंतर्भूत करायला तयार आहे. सुरेशला तिथं भेटा, मी त्याला सांगतो. त्याचं कुठं चुकत असेल तर तेही मला सांगा, मग मी त्याकडे बघतो काय करायचं ते. पण काय बोलल्याशिवाय, भेटल्याशिवाय, एकमेकाचे आदानप्रदान केल्याशिवाय गोष्टी कळत नाही. आणि त्यामुळं ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. बूथ कमिटीच्या कार्यकर्त्यांनी, बूथ कमिटीमध्ये काही कदाचित संस्थांचे पदाधिकारी नसतील, काही माजी पदाधिकारी असतील. आजी पदाधिकाऱ्यांनी पण लक्ष दिलं पाहिजे. माजींना पण आम्ही संघटनेच्या मार्फत कधी काळी तुम्हाला बिनविरोध निवडून आणलं आहे, तुम्हाला पद दिलेलं आहे, तुम्हाला मान सन्मान प्रतिष्ठा दिलेली आहे. आज आता तुम्हाला तुमची गरज पक्षाला आहे, उभे राहणाऱ्या उमेदवाराला आहे. हे आपण त्या ठिकाणी बोललं पाहिजे. बूथ कमिटी करण्याचा उद्देश असा आहे की मतदारसंघातील प्रत्येक मतदारापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घड्याळाचा कार्यकर्ता हा अजित पवार हे समजूनच तिथं पोचला पाहिजे. मी तुम्हाला जे सांगतोय ते ह्या कानाचं ऐकून ह्या कानाचं सोडायला नाही. मी घसा कोरडा करतोय ते तुम्ही हे सगळं त्या बूथवाल्यांनी तिथं मतदारांना सांगितलं पाहिजे. पक्षाची ध्येय धोरणं प्रत्येक मतदारापर्यंत निवडणूक होईपर्यंत जायला हवीत. ज्या मी महिला ज्यांना ज्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळालेत, जुलै ऑगस्टचे मिळालेत, सप्टेंबरचे पैसे आता अकाउंटला आलेत, ऑक्टोबर नोव्हेंबरचे पण 10 ऑक्टोबरच्या आत तुम्हाला देतो महिलांना. म्हणजे तिथं पण कुठं कमी पडत नाही. बोलल्याप्रमाणे सगळं करून देतो. हे मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे आणि त्या पद्धतीनं माझ्याकडंच निधी सोडायचं काम असतं. ते आमची आदिती तटकरे, ती महिला बाल विकास खात्याची मंत्री आहे, तिला देण्याच्याबद्दलच्या सूचना ह्या मी दिलेल्या आहेत तिच्या विभागाला. यातही मतदारांना आपण एक गोष्ट आवर्जून सांगायला हवी की आम्ही फक्त निवडणुकीपुरतं तुमच्याकडे येत नाही. सतत आमची नाळ बारामतीकरांशी जोडलेली आहे. बारामतीत आज जे काही उभं आहे ते तुमच्या मतदारांच्या पाठिंब्याच्या जोरावरच झालेलं आहे. हे मतदारांना आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी समजून सांगितलं पाहिजे. हे कृपा करून लक्षात घ्या. आणि सांगत असताना नीटपणे कुठलंही चूक न करता भान ठेवून, नाहीतर कुठंतरी एकपेक टाकायचं नाही, आलो भेटायला, ज्या आयला माझी मिळणारं मत माझं मिळायचं नाही, म्हणजे पक्षाला मिळणारं मत, तसलं काही नको. आणि मत ते मिळणार नसेल ते म्हणले दादा आम्ही अमक्याला मत देणार आहे. ठीक आहे बाबा, तुझा अधिकार आहे, विनंती करणं आमचं काम आहे. आम्ही ती विनंती केली, हात जोडून केली आणि पुढं जायचं. नाही तर बघतोच तुझ्याकडे देत नाही काय, पुढच्या वेळेस बघतोच तुझ्याकडं, झालं वाटोळच झालं आपलं. हे लक्षात ठेवा सगळ्या बूथवाल्यांनी, सगळ्या इतर कार्यकर्त्यांनी. आणि याच्यामध्ये ही माझी अपेक्षा आहे, यातही मतदारांना आपण एक गोष्ट आवर्जून सांगा की अशा पद्धतीनं आपण महाराष्ट्रामध्ये बारामती तालुका हा विकासाच्या बाबतीमध्ये पहिला क्रमांकावर आणलेला आहे. त्याच्यामध्ये मी अनेक संस्था, काही संस्थांनी कालच्या निवडणुकीमध्ये मी सांगितलं तसं काम केलं नाही, तो त्यांचा अधिकार आहे. पण संस्थांची आलेली कामं मी नाकारली नाहीत, मी कामं केली. मी त्याच्यामध्ये कुठंही कुचराई केली नाही, कारण त्या संस्थेचा फायदा माझ्या बारामतीकरांना होणार आहे हा दृष्टिकोन मी ठेवला. नाही तर तुम्ही म्हणाल राव मग तुम्ही
तसं करताय तर मग आम्ही तरी तुमच्यावर कशाला राहायचं. तुमचं नाही केलं तरी तुम्ही काम करताय. तुमचं नाही, संस्थेचं काम. माळेगाव कारखाना असेल, सोमेश्वर कारखाना असेल, खरेदी विक्री संघ, दूध संघ, मार्केट कमिटी, शारदा नगर असेल, विद्याप्रतिष्ठान असेल, तुमचं कुठलं ॲग्रिकल्चर कॉलेज असेल, कृषी विकास कुठलंही, कारण ते सर्वांचं आहे. ही गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवा. आणि या ठिकाणी उपस्थित प्रत्येक बूथ कमिटीज कार्यकर्ता हा माझाच असला पाहिजे. या पक्षाचा विचार आपल्याला बारामतीकरांच्यापर्यंत नेऊन पोचवायचा आहे. केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्याच्यासाठी आणि निवडणुकीपुरतं बारामतीत येऊन काहीतरी सांगण्यासाठी नाही, तर या मतदारसंघाला देशातील स्वच्छ सुंदर हरित बनवण्याचा संकल्प आपण बाळगलेला आहे. माझी वसुंधरा अभियान 50,000 ते 1,00,000 लोकसंख्येच्या विभागात, त्याच्यामुळेच आपण पहिला क्रमांक त्या ठिकाणी मिळवलेला आहे. हे आपल्याला विसरता येणार नाही. आपल्यामध्ये बारामती शहरात किती इंच पाऊस पडला? 1,000 मिलीमीटर. आपल्या ह्याची सरासरी किती माहिती आहे बारामतीची? बारामती तालुक्याची सरासरी 14 इंच आहे JP, आणि शहरात पाऊस पडला 40 इंच. कशामुळं? ग्रीनरी वाढलेली आहे. विद्याप्रतिष्ठान, पूर्वी मी कामाला सुरुवात केली तेव्हा तिथे एक बाबळीचं झाड होतं, एक बाबळीचं झाड. मदनराव, तुम्हाला जर मदनराव गेले का, त्यांना आठवत असेल, त्यांच्याकडनंच खतं बितं मागितलेली होती, शेणखत बिनखत आपण अनेक लोकांच्याकडनं मागितली होती. त्यावेळेस एक बाबळीचं झाड, आणि तिथं मी उभा राहायचो आणि काम करायचो. आज एक बाबळीचं नाही, हजारो झाडं तिथं लागलेली आहे. हे जादूची कांडी नाही, ह्याच्याकरता जीव ओतून काम करावं लागतं. आज मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, त्यामध्ये कुठंही तुम्ही कमी पडता कामा नये. या ठिकाणी उपस्थित सर्व पदाधिकारी आणि प्रमुखांना माझी विनंती आहे की मतदारसंघात 388 बूथ आहेत. मी मुद्दाम 3 ग्रुप केले. हा नंतर दुसरा, नंतर तिसरा. दुसरा ग्रुप कुठं जायचं आहे? होळला. आणि तिसरा सुप्याला. का तर त्यांना यायला जायला त्रास होऊ नये, कारण आता एवढ्याच ग्रुपची संख्या किती झाली बघा. त्याच्यामुळं हे 388 प्रमुख त्याच्यात नेमून मोबाईल नंबरसह माझ्याकडं त्या याद्या आलेल्या आहेत. त्याच्यात अजून काही कमतरता असेल तरी आपण ती दुरुस्त करू. आणि प्रत्येक बूथ अंतर्गत जे कार्यकर्ते आपण नियुक्त केलेले आहेत त्यांची पण यादी मोबाईलसह माझ्याकडे त्या नंबर आलेले आहेत. त्याच्यामुळं मला शक्य होईल तेव्हा थेट तुमच्याशी पण संपर्क साधता येणार आहे. आणि माझ्यासाठी जीवाचा रान करणारा माझा जीवाभावाचा कार्यकर्ता हाच मला सर्वात जास्त महत्त्वाचा आहे, आणि त्याचं मत माझ्यासाठी तितकंच महत्त्वाचं. मी नेहमी सांगतो, कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो. कार्यकर्ता मोडला तर पक्षाचा कणा मोडतो, पक्ष मोडतो. प्रत्येक बूथच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडं जे 50 मतदार, 40-50च आम्ही खरं तर तुमच्याकडे एकेकाकडे सोपवणार आहेत. खरं जास्त बूथ कमिटी मोठी झाली तर 30 पण मतदार एका मागे येतील. 1000चा बूथ असेल आणि 30 लोक असतील, त्याच्यात युवतींनी पण द्या, महिलांनी पण द्या, त्याच्यामध्ये युवकांनी पण काही असेल तर त्या ठिकाणी द्यावं. आणि देताना सगळ्या घटकाला, आपल्या इथं 18 पगड जाती, 12 बलुतेदार ते त्याच्यात आले पाहिजेत. ठराविकच समाजाची बूथ कमिटी ही होता कामा नये. आत्ता आलेल्यामध्ये मला आता इथे यादी दिली, त्याच्यात कुठं काही राहिलं असेल 19-20 तर ते पण त्याच्यामध्ये सामावून घ्या, अशी माझी आपल्याला विनंती आहे. आणि त्या मतदारांना वैयक्तिक संवाद तुम्ही साधा. त्याच्या अडचणी असतील, काही समस्या असतील, त्या लिहून त्या ठिकाणी घ्या. बूथ प्रमुखांकडे त्या द्या, माझ्यापर्यंत किंवा माझ्या सहकाऱ्यांच्यापर्यंत पोचवा, जेणेकरून प्रत्येक मतदाराचं म्हणणं पक्षाने ऐकून घेतलं आहे, त्याची दखल घेतली असा संदेश त्यांच्यामार्फत त्या ठिकाणी दिला जाईल. आणि ही यंत्रणा कृपा करून बाबांनो प्रभावीपणे आपल्याला राबवायची आहे. मी स्वतः या सगळ्या प्रक्रियेवर लक्ष ठेवणार आहे. त्याचा आढावा पण जरी महाराष्ट्रात कुठेही असलो तरी त्या ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्याद्वारे घेता येतो.
दुसरीकडं बारामती तालुक्यातील आपल्या विचाराच्या सर्व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना देखील माझी विनंती आहे, माझी मतदान होईपर्यंत बारामती सोडून कुठं जाऊ नका. आता कुठं कुणाचे दौरे बिवरे ठरलेले असतील, परदेशी दौरा, देवदर्शनाचा दौरा, अभ्यास दौरा, तर ते अभ्यास तो राहू द्या. आता हा अभ्यास करा आणि मग मतदान झाल्यावर तो अभ्यास डबल करू. पण ते सगळं तुम्ही थांबवा आणि मतदार यादी समोर ठेवून त्या मतदारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. बूथ कमिटी कार्यकर्त्यांना काही अडचण आल्या तर त्या सोडवण्याच्याकरता प्रयत्न करा. आणि ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, हे मला या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. आपल्या विचाराच्या संस्थांची संख्या काढली तरी देखील संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची ती पण प्रचंड आहे. म्हणजे 388 बूथला प्रत्येकाला एक देखील संस्थाचा पदाधिकारी त्या ठिकाणी देता येईल आणि जास्त करून तो त्या भागातलाच असला पाहिजे. तालुक्यात इतर ठिकाणी शक्यतो जायचं त्यानं नाही, हेही मला या निमित्तानं सांगायचं आहे. ज्या पदाधिकाऱ्यांना भाषणाच्या निमित्तानं तालुक्यात पाठवायचं आहे त्याची यादी आम्ही बसून तयार करू आणि संबंधितांना ती पाठवू. बोलताना प्रत्येक शब्द मापून तोलून मापून त्या ठिकाणी बोलला गेला पाहिजे. ही वेळ आपल्याला सगळ्यांना एकत्रित काम करण्याची आहे. सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांशी मी वैयक्तिक बोलण्याचा प्रयत्न करतोय, परंतु एकजुटीने आपल्याला ह्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे. याची खूणगाठ प्रत्येकाने मनाची बाळगा. एकमेकांविषयी तक्रारी करण्यापेक्षाही चांगलं विधायक काय करता येईल, आपल्याला लोकांशी अधिक संपर्क कसा ठेवता येईल, या सर्ववर आपण भर द्या असं मी तुम्हाला आव्हान करतो. थोडंसं मला मागं जाताना मी फार जोरात जायचो, परंतु यावेळेस थोडा लोकसभेचा वेगळा निकाल लागला. बारामतीकरांनी ठरवलेलं होतं की खासदारकीला ताईंना निवडून द्यायचं आणि त्याच्यामुळं बऱ्याच घरातले काही तर म्हणायचे आमची 4 मतं आहेत, 2 दादाला 2 साहेबाला. असंही काहींनी केलं, पण काहींनी असंही केलं की यावेळेस 4च्या 4 साहेबाला. आता पुढं कुणाला द्यायचं ते तुम्ही बघा, परंतु हे झालेलं आहे, हे नाकारू शकत नाही. काही बूथ मी बघितले, माझा अल्पसंख्याक समाज पण माझ्यापासून बराच दूर गेलेला मला पाहायला मिळाला. खरं तर मी खोटं नाही सांगत, ह्या 5 वर्षात सगळ्यात जास्त कधी आजपर्यंत आला नाही एवढा निधी अल्पसंख्याकांच्या उर्दू शाळेला, त्यांच्या शादीखान्याला, त्यांच्या दफनभूमीला, त्यांच्या इतर मूलभूत गरजा भागवण्याच्याकरता दिलेला आहे. मी उपकार केले नाही, ते माझं कर्तव्य होतं, ते माझं काम होतं. मी कामाचा माणूस आहे, मी बिनकामाचा माणूस नाही, हे अख्खा महाराष्ट्र ओळखतो. पण मला महाराष्ट्रात जात असताना मला पुन्हा ताठमानेनी जाता आलं पाहिजे. हे तुमच्या हातात आहे. कुणाचं बटन दाबायचं तर ते घड्याळाचं बटन दाबायचं, एवढं काम मात्र आपण जुन्या पिढीनी, नव्या पिढीनी, मधल्या पिढीनं सगळ्यांनी केलं पाहिजे. आता दादांनी एवढं सांगितलं, काय काळजी करायचं कारण नाही, असलं नाही. इथून गेल्यावर उद्यापासून व्यवस्थितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाच्या कामालाच आपण लागलं पाहिजे. आणि कुणाचं परिवर्तन करणं बाकी राहिलेलं असेल तर तेही करण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे. आजपर्यंत सगळ्याच भाषणामध्ये मी सांगत आलेलो की माझ्यासाठी कसलीही अपेक्षा न करता प्रसंगी पदरमोड करून मनापासून झटणारा कार्यकर्ता हाच माझा सर्वात जवळचा आहे. भविष्यात या कार्यकर्त्यांना अधिक संधी कशी देता येईल याचा मला निश्चित त्या ठिकाणी माझा प्रयत्न असेल. पण मला अलीकडं अनेकदा विमानाने यावं लागतं, लगेच जावं लागतं. अरे बाबांनो, ते एक सांगायचं राहिलंच. आम्ही सगळेच जण म्हणजे पूर्वी पण आत्ता पण महत्त्वाचे पक्ष विमान भाड्याने घेतो, हेलिकॉप्टर भाड्याने घेतो. त्याच्यामध्ये मला आचारसंहिता लागली की आत्ता मी हेलिकॉप्टर विमान वापरतो ते राज्यपालांना, मुख्यमंत्र्याला, दोन्ही उपमुख्यमंत्र्याला सरकारचं वापरता येतं सरकारी खर्चाने. पण कोड ऑफ कंडक्ट लागल्यानंतर आम्हाला पक्षाचे हेलिकॉप्टर विमानं वापरावी लागतील. आणि एक डबल इंजिनचं विमान हेलिकॉप्टर चांगल्या कंपनीचं. परवा मी
परळी आणि माझगावला माझी सभा होती. त्या सभेला तेच हेलिकॉप्टर घेऊन सुनील तटकरे आले. अनेक दिवस 15 दिवस ते आणि इतर कार्यकर्ते फिरत आहेत. काल सुनील तटकरे सकाळी अमितभाईंची मिटिंग करून सुतारवाडी रायगड जिल्ह्यात जाणार होते आणि ते हेलिकॉप्टर पुण्यात त्यांना तिथं सोडलं परळीला आणि मग परळीवरून मी त्यांना घेऊन बाय रोड नांदेडला गेलो आणि विमानाने आम्ही मुंबईत आलो आणि ते हेलिकॉप्टर आलं पुण्यात आणि पुण्यातनं तटकरे साहेबांना घ्यायला त्याने टेक ऑफ केला. 2 पायलट आणि 1 इंजिनियर टेक ऑफ केला. एवढं धुकं होतं, वास्तविक टेक ऑफ करायचं कारण नव्हतं आणि जरा पुढं गेलं आणि पडलं, जळून खाक. तिघही गेले, काही कुणाचं सांगता येत नाही. आणि मग ते आम्ही सगळं काढलं कुठलं हेलिकॉप्टर. पण हेलिकॉप्टर चांगलं होतं. जर नैसर्गिक वातावरण हेलिकॉप्टरला योग्य नसेल तर काही काल मी नंतर माझेही दौरे होते. मी शिर्क्यांचं हेलिकॉप्टर मला गव्हर्नमेंटने दिलं होतं आणि मी सातारला गेलो. अमृत महोत्सवाचा कार्यक्रम होता आपल्या बँकेचा आणि तो उरकून मला परत यायचं होतं. तर पायलटने मला निरोप पाठवला की दादा लवकर चला, ढग आहेत, आपल्याला लवकर जावं लागेल, नाहीतर आपण अडकू, नाहीतर परत सातारला यावं लागेल. मी लगेच निघालो. मी अशा बाबतीमध्ये तत्पर राहण्याचा प्रयत्न करतो. आणि पुण्याच्या जवळ आलो. एवढा धोधो पाऊस त्या विमानतळावर होता. विमान होतं, हेलिकॉप्टर होतं शिर्क्यांचं आणि मुंडव्याला त्यांचं एक हेलिपॅड आहे. मग लगेच त्यांनी तिथं हेलिपॅडवर उतरवलं. माझा कन्वॉय आला. मग मी एअरपोर्टला गेलो आणि तिथून मी शिर्डीला गेलो आणि तिथून येवल्याला फार सुंदर शिवाजी महाराजांचा सिंहासनावर बसलेला 12 फुटी पुतळा, रुंदीला 8 फुटी, तो त्या ठिकाणी त्याचं अनावरण, त्याचं लोकार्पण हे त्या ठिकाणी झालं. टी व्हीला कदाचित तुम्ही बघितलं असेल. ह्या पद्धतीनं सगळं चाललेलं आहे. त्याच्यामध्ये हे सगळं करताना माझा कार्यकर्ता सक्षम कसा होईल हाही आपण प्रयत्न त्या ठिकाणी करतो. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कामं मार्गी कशी लागतील हाही आपला प्रयत्न आहे. बारामती शहर असो किंवा तालुका असो, विविध विकासाच्या कामाच्या योजनांमध्येही कार्यकर्त्यांच्या फळीला कसं सामावून घेता येईल, विविध कार्यकर्त्यांना विविध क्षेत्राची जबाबदारी कशी देता येईल, या दृष्टीनं देखील माझा नेहमीच विचार चालू असतो. प्रत्येकजणाकडं काही क्षमता आहे, त्याचा काही सुयोग्य वापर कसा करता येईल ह्याचाही विचार मी महाराष्ट्रातही करतो, जिल्ह्यातही करतो आणि आपल्या इथंही करतो. लोकसभा निवडणुकीत झालं गेलं आता विसरून जाऊ. नव्या उमेदीनं सगळ्यांनी आपण कामाला लागूया. राज्याच्या कोणत्याही मतदारसंघात झाली नसतील इतकी प्रचंड विकास कामं आपण गेल्या 5 वर्षामध्ये केलेली आहेत. आपल्याकडं मतदारांना सांगण्यासारखी अनेक कामं आहेत. ही कामं लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न तुम्ही सर्वांनी करावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आणि जी कामं राहिलीत त्यांनाही मतदारांना सांगा. ही राहिलेली कामं करण्याची धमक आणि ताकद ही आमच्याच नेतृत्वामध्ये आहे. आपण काळजी करू नका, त्याची नोंद करा. मेजर कामं काही राहिले असतील, मी असा दावा करणार नाही बाळासाहेब की 100% विलासराव कामं झाली. त्याच्यावर दिलीपराव ते पण तशा पद्धतीनं सांगण्याचं काम आपण सगळ्यांनी करावं. निवडणूक येईल तसे आपल्यात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल, आपले खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जाईल. पण इथं उपस्थित प्रत्येक कार्यकर्त्याला मला सांगायचं आहे की काही झालं तरी आपण खचून जायचं नाही. अत्यंत आत्मविश्वासाने आपल्याला या निवडणुकीला सामोरं जायचं आहे. आपलं नाणं खणखणीत आहे, त्यामुळं बारामतीकरांनाही आपल्याबाबत विश्वास वाटतो. त्यामुळं चुकीच्या प्रचाराला कुणाच्या बळी पडण्याचं काही कारण नाही, हेही आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतलं पाहिजे. मुद्दाम तुम्हाला डिवचण्याचा काही जण प्रयत्न करतील. तुम्ही काहीतरी असं वक्तव्य करावं की जेणेकरून इतरांना त्याची सहानुभूती मिळू शकेल, असाही प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडणुकीमध्ये ज्यावेळेस उमेदवार उतरतात ते सर्व ताकदीनिशी उतरतात, सर्व प्रकारे उतरतात. आता तुम्ही बघताय की अलीकडं 67 पासून 91 पर्यंत साहेबांनी प्रतिनिधित्व केलं. कधी बारामतीमध्ये अशा सवयी लावलेल्या नव्हत्या. मी बारामती करता खूप काही केलं आहे, पदरचे पैसे घातलेले आहेत, सगळं काही केलं आहे. परंतु
कारखान्याच्या निवडणुका वेगळ्या प्रकारे झाल्या असतील, ग्रामपंचायतीचा, जिल्हा परिषदेच्या किंवा आपल्या नगरपालिकेच्या वेगळ्या प्रकारे होतात. रात्री दरवाजे उघडूनच बसलेले असतात. आम्ही जागा आहे बरं का, जागा आहे, आम्ही जागा आहे. त्याच्यामुळं किंवा खाकरून कुकरून कोण आहे रे, मी आहे बघ हे आहे. त्याच्यामुळं माझ्या घरात 5 मतं आहेत, 5 मतं. हे असले प्रकार काही ठिकाणी चालतात. आपण एकमेकाबद्दल लपवालपवी करण्यात काही अर्थ नाही. पण लोकसभा विधानसभेला असं कधी झालं नाही. परंतु आता कधी नव्हे तर पवार मंडळी, पवार परिवार म्हणल्यावर सगळेच आले. पवार परिवार जेवणं घालायला लागला आहे, वाढदिवसाच्या निमित्तानं बोलवायला लागला आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं नवरात्र, ईदचे कार्यक्रम, गणेशोत्सवाचे कार्यक्रम, मंडळं ह्या निमित्तानं वर्गणी द्यायला लागला आहे, भरभरून द्यायला लागला आहे. असले सगळे प्रकार चाललेले आहेत. ते बारामतीकरांना जरा नवखे आहेत. कुठं साड्या वाटपाचा कार्यक्रम चालला आहे, हा गमेली ते विलासराव, आपल्याला शेवटी प्रत्येकाला उभं राहण्याचा, मत मागण्याचा अधिकार आहे. आपण आपल्या पद्धतीनं जाऊ, आपण कुणावर बोलायचं नाही. परंतु हे बारामतीकरांना नवीन आहे. आपण बारामतीकरांना कुठं उपयोगी पडत होता, दुष्काळ पडला त्याला दुष्काळातनं बाहेर काढण्याच्या करता आपण त्याच्या पाठीशी उभं राहायचो. दुधाचे भाव पडले, 1 ऑक्टोबरपासून अनुदान चाल, 7 रुपये अनुदान आपण केलं. दुधाच्या भावाला 7 रुपये अनुदान दिलं. साखरेचे भाव आजही मी फिरतो, अहो 3636 कसा हो भाव काढला, अहो 3571 कसा भाव काढला. अचंबित झालेत लोक, अचंबित. हे प्रत्येकाच्या संसाराला उपयोगी पडणार आहे. हे बाकीचं आहे ते तेवढ्यापुरतं जेवण झालं, ढेकर दिला, दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं बाहेर पडतं आणि पुन्हा दुपारी जेवायला तर लागतंच. त्याच्यावर ते काही फार कडेला जाता ह्याच्यातला भाग नाही. शेवटी आपण अनेक प्रकारे बारामतीचा सर्वांगीण विकास करत असताना मी आत्ताही 2-3 दुकानामध्ये गेलो. शिवाजी काकाच्या मुलांनी एक दुकान तिथं काढलं आहे, काही माझ्या इतर सहकाऱ्यांनी दोघात येऊन काही काढलं आहे. ह्याच्यातनं जो रोजगार निर्माण झालेला आहे तो प्रचंड आहे. आणि आताही पुढं वेगवेगळ्या उद्योगपतींशी चर्चा करून ह्यामध्ये कसे अधिकचे, कारण काय मोठे कारखाने यायचे म्हटले तर आपण जमीन घ्यावी लागते, ॲक्वायर करावी लागते. शेतकऱ्यांचा तिथंही विरोध आहे. ते पूर्वीचे मोठे युनिट स्पेंटेक्सचं युनिट बंद पडलं, ते तसंच तिथं धुळकात पडलं. त्या शेजारी ऑर्केचं होतं, ऑर्के इंडस्ट्री टेक्स्टाईलचंच होतं, ते बंद पडलं. आता तिथं मोकळे प्लॉट केलेत आणि प्लॉटिंग चाललं आहे. प्लॉटिंग करता आपण MIDC काढलेली नव्हती. आपण तरुणींच्या हाताला काम देण्याकरता MIDC काढलेली होती. पण एक नवीन फॅड अलीकडे निघालेले, कुठंतरी वर जायचं, कुणाला तरी काहीतरी देऊन मंजुऱ्या आणायच्या आणि कमर्शियल प्लॉट करायचे. त्याच्यात एक प्रचंड पैसा काही जण कमवायला लागलेत. इंडस्ट्रीचा प्लॉटचं रूपांतर कमर्शियल प्लॉटमध्ये, आणि बाजारभाव आहेच त्या चौकात 30,000 आणि 35,000 विद्या कॉर्नर चौकात असेच भाव आहे. ह्या पद्धतीनं सगळं चाललं आहे. आणि त्याच्यामुळं मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं, ठीक आहे काही बाबतीमध्ये त्यांनी केलं तर हेही लोक करतायत, म्हणजे तुम्ही लोकही करताय. चला सध्या दिवाळी पण जवळ आली, भाऊबीज झालेली आहे, आता दिवाळीची पण ओवाळणी वगैरे वगैरे वगैरे. पण शेवटी त्याच्यातून बारामती पण हरवणार नाही, हा मात्र विचार तुम्हाला मला करावा लागेल. हे पण मी आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो. आपण केलेला विकास आणि भविष्यात करायच्या विकासाच्या योजना, मी मगाशीच काही माझ्या सहकाऱ्यांना नीरा करा उपसा सिंचन योजना
ही बारामतीला वरदान ठरणारी 1000 कोटी रुपयाची योजना आहे. 1000 कोटी रुपयाची. हे तो कागद आहे का रे डुबलनी दिलेला आहे का? ते ठेव तुझ्यापाशी, मी कर भासतो तिच्या मायला. बराच लवकर दिला. धन्य धन्य. ती योजना साधारण त्यामध्ये आपण नाही ही बंधाऱ्याची आहे. बंधाऱ्याच्या योजनेच्या करता आपण एकंदरीत 112 कोटी 112 नाही 136 कोटी रुपये बारामती तालुक्यातले बंधारे, माझ्या इंदापूर तालुक्यातले बंधारे, अशा दोन्ही तालुक्यातले बंधाऱ्याचे मिळून हे आहे. करानीरा आणि इंद्रायणी नदीवरील कोल्हापूर बंधारे ते नाही. करानीरा नदीचं मी शॉर्टमध्ये उपसा सिंचन योजनेचं एका कागदावर करून द्यायला सांगितलेलं होतं. दे त्याला. हां तू जाऊन आला का? नाही नाही केटीवेअर नाही, मी वेगळी योजना. केटीवेअरची तर वेगळी. यावेळेस मी एक वेगळी योजना आणली, निराकरा उपसा सिंचन योजना. त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल, ह्याच्यात 2 मीटर 2.30 मीटर म्हणजे किती फूट झाले? 3 दुणे 6 8 फूट. 7 ते 8 फूट रुंदीची पाईपलाईन आहे. 2 व्यासाची 2 पाईपलाईन आहेत. या योजनेचं काम 2 टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात 128 मीटर रायझिंग मेन आणि दुसऱ्या टप्प्यात 115 मीटरची दुसरी रायझिंग मेन, अशी याची एकूण 17 किलोमीटर लांबी राहणार आहे. टप्पा 1 करता 23,986 हॉर्सपॉवर 23,986 हॉर्सपॉवरचे मोटारी आहेत आणि टप्पा 2 करता 14,995 हॉर्सपॉवरच्या मोटारी आहेत. अशा एकंदरीत 38,981 हॉर्सपॉवर म्हणजे जवळपास 39,000 हॉर्सपॉवरच्या अश्वशक्तीच्या मोटारी, पाण्याच्या मोटारी ह्याच्यात प्रस्तावित केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ह्यामध्ये 1000 कोटी रुपये ह्याचा खर्च अपेक्षित आहे. आणि बारामती तालुका पुणे जिल्ह्यातील पूर्व भागात स्थित बारामती तालुक्यातला बराचसा भाग हा पाण्याने वंचित राहिलेला आहे. त्याला कव्हर करण्याचा आपला सगळ्यांचा ह्याच्यामध्ये प्रयत्न आहे. बारामतीच्या 33 गावांचा ह्याच्यामध्ये समावेश झालेला आहे. प्रकल्प अहवालानुसार 2 TMC पाण्याचं नियोजन ह्याच्यात आपण करतो आहे. ओव्हरफ्लोचं आणि असणारं 2 TMC नाही मिळालं मला. हां 2 TMC. आणि त्यामध्ये गावांच्या यादीमध्ये काही राहिलं असलं तर लगेच राव माझं गाव विसरलं तसं नाही. सगळे गावं मेजॉरिटी आम्ही कव्हर करतो आहे. जी कव्हर नाही झाली ती पुरंदरमधनं कव्हर करतो. कारण पुरंदरला आता 52 कोटीचं काम सुरू झालं का पुरंदरचं? हां सुरू झालं. वाकी आहे ह्याच्यात, म्हणजे वाकी, भिलारवाडी, डाकाळे, मुडाळे, चोपडा, चौदरवाडी, देऊळवाडी, गडदरवाडी, करंज, मगरवाडी, सस्तेवाडी, निडाका लाभक्षेत्रातील बाहेरचा भाग. म्हणजे निडाका म्हणजे नीरा डावा कालवा लाभक्षेत्रातील बाहेरचा सस्तेवाडीचा भाग. तसाच खंडोबावाडीचा निडाका लाभक्षेत्रातील बाहेरचा भाग. पंधाऱ्यामध्ये देखील नीरा डावा कालवा लाभक्षेत्रातील बाहेरचा भाग घेतला आहे. वागळवाडीचा नीरा डावा कालव्याचा लाभक्षेत्रातील बाहेरचा भाग घेतला आहे. करंजे पूल, वडगाव, निंबाळकर ह्याच्यात पण निडाका म्हणलं की समजायचं नीरा डावा कालव्याच्या लाभक्षेत्रातील बाहेरचा भाग. तर कोराळे बुद्रुक निडाका, जळकेवाडी, खामगळवाडी, सोनकसवाडी, कुर्णेवाडी निडाका, माळेगाव बुद्रुक निडाका, माळेगाव खुर्द निडाका, करावागज ग्रामीण, बारामती ग्रामीण, नेपतवळण, मेडत निडाका, काळखरेवाडी, जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील बाहेरचा भाग, शेरेचवाडी, बाबुर्णी, काराटी, जळगाव सुपे, अंजनगाव, जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील बाहेरचा भाग. अशा पद्धतीनं आपण ही गावं घेतलेली आहेत. आणि त्याच्या संदर्भातलं
बरंचसं काम डुबल यांनी केलेलं आहे. खरं तर डुबलला माझी चूक झाली, 2 वर्षापूर्वीच आणलं असतं तर आत्तापर्यंत आपलं कामच सुरू झालं असतं. परंतु त्यांनी आल्यावर अभ्यास करून ही सगळी योजना दिलेली आहे. आणि 2 TMC म्हणजे 20,000 एकराला 12 महिने पुरेल एवढं पाणी. 20,000 एकराला 12 महिने पुरेल एवढं पाणी. हे आल्यानंतर आपोआप माझ्या माळेगावला, माझ्या सोमेश्वरला ऊसाचं क्षेत्र त्या ठिकाणी वाढणार आहे. इतर पण फळबागा वगैरे शेतकऱ्यांना घेता येणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टी करता येणार आहेत. आणि अशा पद्धतीनं टप्पा पहिल्यामध्ये एकूण 2,000 अश्वशक्तीचे एकूण 12 पंप बसवतो आहे. काही पंप स्टँडबाय राहतील. टप्पा 2ला 2150 अश्वशक्तीचे हॉर्सपॉवरचे 7 पंप आपण बसवतो आहे. त्याच्यातले काही पंप स्टँडबाय राहतील. आणि ह्याच्यातून एकंदरीत ह्या 33 गावात 18,000 हेक्टर म्हणजे 18 दुने 36 आणि 9 45 45,000 एकराला पाणी ह्याच्यातून मिळणार आहे. 45,000 एकर. आणि पावसाळ्यात तर ते ओव्हरफ्लोचं पाणी भरभरून आपण देणार आहे. त्यामुळं ह्याच्यातनं खूप फरक. मी मागं एकदा कुठल्या तरी सभेमध्ये म्हणलो होतो, मला माझ्या बारामतीचा जिरायत भाग हा शिक्का पुसायचा आहे, हा शब्द मला पुसायचा आहे. आणि त्याच्यातनं ही योजना आपण आणलेली आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सगळ्यांना मित्रांनो करायच्यात. काही लोक म्हणतात विकास झाला, रस्ते झाले, इमारती झाल्या, सुधारणा झाल्या म्हणजे विकास होतो का वगैरे वगैरे. तर ठीक आहे, त्यांना काय, त्यांचा विकासाचा अर्थ कदाचित वेगळा काही असू शकतो, तो त्यांना लखलाप. आपण आपल्या जे काही आजपर्यंत परंपरा चालत आलेली आहे त्या परंपरेने पुढं जाण्याचं काम करू. आणि ह्या सगळ्या योजना आम्ही सोलरवर घेतो आहे, म्हणजे विजेचा बिल पण कमी होण्याच्या दृष्टिकोनातनं. जसं आता 9,500 मेगावॉट वीज आम्ही तयार करण्याच्याकरता जमिनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. ह्याच्यात 39,000 ना, 39 हॉर्सपॉवर म्हणजे किती मेगावॉट? हां नाही 4 नाही. कुणाला MECBचं कुठे आहे का मगाशी होतं ना? 39,000 हॉर्सपॉवर घडीभर धरा. 40,000 हॉर्सपॉवर म्हणजे किती मेगावॉट आहेत का? मला एक्सक्यूज मी, मला एक सांगा, 40,000 हॉर्सपॉवर म्हणजे किती मेगावॉट? मेगावॉट 29 किती म्हणले ते? एकोणतीस हजार कुठलं? 29 मेगावॉट. 29 मेगावॉट. हां 29 मेगावॉट. हां आता माळेगाव किती वीज तयार करतं? 35 मेगावॉट. म्हणजे साधारण त्या योजनेला कारखान्याला लागून एक कारखान्याची वीज आपल्याला लागेल. कारखान्याला 39 मेगावॉट, इन हाऊस त्यांना 10 मेगावॉट धरली तर 29 मेगावॉट त्यांची विक्रीला जाते. म्हणजे माळेगावची वीज तुम्हाला विजेचे पैसे किती मिळतात नुसते आता? 4.75 ना, किती मिळतं ते नाही, ते सोडून दे. ते किती कोटी मिळतात विजेचे? 30 कोटी रुपयाची वीज त्याच्यात लागेल. 45,000 एकराला 30 कोटीची वीज म्हणजे. आणि त्याच्यात मी सोलरवर घेतो, तुम्ही ती काळजी करू नका. तुम्ही फक्त आजपर्यंत जशी साथ देत आलेला आहात तशी साथ त्या ठिकाणी द्या. बाकीचं माझ्यावर सोपवा, मग तुम्ही काही काळजी करू नका. ह्या पद्धतीनं बाबांनो आपण सगळेजण पुढं जाऊ. सतत मला आता बाकीचे पण कामं आहेत
त्याच्यामुळं सतत आपण एकमेकाला भेटू अशातला भाग नाही. रुसू फुगू नका, एकमेकाच्या बद्दल गैरसमज निर्माण होऊन देऊ नका, हीच आग्रहाची नम्रतेची विनंती.